विद्यार्थी मित्रो, आपल्या सर्वांचं शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या वतीने मी या कार्यशाळेसाठी स्वागत करतो. आपल्या सर्वांना कल्पना असेल की शिवाजी विद्यापीठाच्या सेंट्रल प्लेसमेंट सेलने आजपासून 26 तारखेपर्यंत पेपर क्रमांक 1 साठी ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे. सेटची परीक्षा 27 तारखेला आहे आणि या परीक्षेमध्ये आपणास 2 पेपर आहेत. पेपर क्रमांक 1 जो जनरल नॉलेजचा आहे आणि पेपर क्रमांक 2 हा आपल्या विषयाशी संलग्नित आहे. पेपर क्रमांक 1 हा सर्वांसाठी कॉमन आहे आणि तो अतिशय महत्त्वाचा पेपर आहे आणि म्हणून शिवाजी विद्यापीठानं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सेट परीक्षेमध्ये यश यावं यासाठी ऑक्टोबर महिन्यामध्ये एक कार्यशाळा आयोजित केली होती. या ऑक्टोबर महिन्यामध्ये जी कार्यशाळा आयोजित केली होती त्या कार्यशाळेमध्ये सर्वसाधारण 5 ते 6 लेक्चर्स घेण्यात आले. त्याच्यामध्ये पेपर क्रमांक 1 चं महत्त्व आणि त्याचबरोबर रिसर्च मेथडॉलॉजी, हायर एज्युकेशन, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आणि मॅथमॅटिकल रिझनिंग काही प्रमाणामध्ये याचं मार्गदर्शन वेगवेगळ्या तज्ज्ञांनी केलं होतं. याच्यामध्ये प्रामुख्यानं डॉक्टर मीनल ओक मॅडम, डॉक्टर संतोष देशपांडे, डॉक्टर कृष्णा पाटील, डॉक्टर विद्याधर खंडागळे आणि डॉक्टर शशिकांत शिंदे या सर्व तज्ज्ञ व्यक्त्यांनी पेपर क्रमांक 1चं मार्गदर्शन केलं. ते मार्गदर्शन फार काही पुरेसं ठरलं नाही, पण त्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना याची आयडिया आली की पेपर क्रमांक 1 हा महत्त्वाचा आहे. आतापर्यंत जर आपण एकंदरीत सेटचा पॅटर्न बघितलं आणि सेटचा अभ्यास करणारे जर आपण विद्यार्थी बघितले तर ते प्रामुख्याने विषयाचा अभ्यास करत असतात. पेपर क्रमांक 1 हा सर्वसाधारण अभ्यास करून विद्यार्थी परीक्षेला जातात आणि पासिंग मार्क्स पेपर क्रमांक 1 मध्ये ते मिळवतात. पण आम्ही नेहमी सातत्याने विद्यार्थ्यांना सांगतो की पेपर क्रमांक 1 हा स्कोर करण्याचा विषय आहे आणि ह्या पेपर क्रमांक 1 मध्ये आपण जास्तीत जास्त स्कोर करू शकतो आणि याच्यामध्ये स्कोर करणं अतिशय सोपं आहे. पण तेच जर आपण विषयामध्ये स्कोर करण्याचा प्रयत्न केला तर थोडासा जास्त अभ्यास आपल्याला विषयामध्ये करावा लागतो आणि म्हणून आम्ही पेपर क्रमांक 1 साठी ही परत कार्यशाळा या ठिकाणी आयोजित करत आहोत. थोडंसं शिवाजी विद्यापीठामध्ये नॅकची भेट होणार आहे आणि या अनुषंगाने आम्ही सगळेजण थोडंसं कामात आहोत. पण सन्माननीय कुलगुरू प्राध्यापक डी टी शिर्के सरांनी आम्हाला सांगितलं की नॅकचे कामं तर चालूच राहतील, पण त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी पेपर क्रमांक 1 अतिशय महत्त्वाचा आहे आणि याची कार्यशाळा आपण अवश्य घ्या आणि म्हणून तातडीनं फार कमी नोटीस देऊन आपल्यासाठी ही पेपर क्रमांक 1 ची आपण कार्यशाळा विद्यापीठाच्या वतीने आयोजित केलेली आहे. शिवाजी विद्यापीठाचं सेंट्रल प्लेसमेंट सेल हे 2006 मध्ये स्थापन करण्यात आलं आणि सेंट्रल प्लेसमेंट सेल स्थापन करण्याच्या पाठीमागची भूमिका अशी होती की जे विद्यार्थी विद्यापीठातून शिक्षण घेऊन जातात तर त्यांना नोकरी संदर्भामध्ये त्यांना ट्रेनिंग देणं आणि त्यांना नोकरी मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणं हे सेंट्रल प्लेसमेंट सेल काम करतं. बहुतांश पीजी झालेल्या विद्यार्थ्यांचं एक स्वप्न असतं प्राध्यापक होण्याचं आणि त्यासाठी नेट सेट परीक्षा आवश्यक असते आणि म्हणून सेंट्रल प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून आम्ही ही कार्यशाळा आयोजित करत आहोत. या कार्यशाळेमध्ये पुढील 3 ते 4 दिवसामध्ये महत्त्वाच्या टॉपिक्स बद्दल आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. याची आम्हाला जाणीव आहे की हा काळ अतिशय महत्त्वाचा आहे. आपण सर्वजण अभ्यासामध्ये मग्न आहात, पण मी तुम्हाला एवढी गॅरंटी देतो की 1.5 ते 2 तास जर आपण ह्या कार्यशाळेला आला तर निश्चितच ह्या कार्यशाळेमध्ये जे काही तुम्हाला शिकवलं जाणार आहे याचा मोठ्या प्रमाणावरती पेपर क्रमांक 1 साठी तुम्हाला उपयोग होणार आहे. तर मी प्राध्यापक गजानन राशीनकर आपल्या सर्वांचं परत या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्र, आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी प्राध्यापक शशिकांत शिंदे आज आपल्याबरोबर आहेत. ते सध्या प्राध्यापक म्हणून काम करतात आणि त्यांच्याबद्दल जर सांगायचं म्हटलं तुम्हाला तर त्यांनी म्हणजे आश्चर्यकारक त्यांचा नेटसेटशी निगडीत बायोडाटा आहे. त्यांच्याबद्दल मी आपणास माहिती करून देतो की त्यांनी कुठल्या कुठल्या विषयामध्ये सेट आणि नेट परीक्षा पास झालेले आहेत. एकंदरीत ते 10 वेळा नेट सेट परीक्षा पास झालेले आहेत 4 वेगवेगळ्या विषयामध्ये. आता ऐकायला हे आश्चर्य वाटेल तुम्हाला. ते एज्युकेशन विषयामध्ये सेट नेट पास आहेत, ते इंग्लिश विषयामध्ये नेट सेट पास आहेत, अडल्ट एज्युकेशनमध्ये नेट सेट पास आहेत आणि पॉलिटिकल सायन्समध्ये देखील ते नेट सेट पास आहेत. आपल्यापैकी अनेक जणांना एकाच विषयामध्ये पास होता होता थोडंसं अवघड वाटतं, पण शशिकांत शिंदे सरांनी मात्र 4 वेगवेगळ्या विषयामध्ये सेट आणि नेट परीक्षा पास केलेली आहे. आणि एवढंच नव्हे तर आपण एज्युकेशनच जर त्यांचं बघितलं तर ते नेट JRF एज्युकेशनमध्ये झाले, सेट परीक्षेत पास झालेत, आंध्र प्रदेशमधली पण सेट परीक्षा पास झालेत, कर्नाटकामधली देखील सेटची परीक्षा झालेत आणि परत नेट परीक्षा 2017 मध्ये ते पास झालेले आहेत. म्हणजे सातत्यानं त्यांचा जर आपण बायोडाटा बघितला तर वेगवेगळ्या विषयामध्ये नेट सेट पास कसं होता येतं हे खरं त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. एके दिवशी मी त्यांना सहजपणे मला भेटल्यानंतर विचारलं की म्हणलं सर
मी केमिस्ट्रीचा आहे आणि केमिस्ट्रीमध्येच सेट नेट पास होता होता आम्ही एकदम म्हणजे अभ्यास करून करून कंटाळून जातोय, फार वेळ लागतोय. तर तुम्ही 4 विषयामध्ये कसं काय केलं? तर त्यांनी मला सांगितलं की पेपर क्रमांक 1 हे 4 विषयामध्ये पास होण्याच्या पाठीमागचं त्यांचं खऱ्या अर्थाचं रहस्य आहे. विद्यार्थी मित्र, पेपर क्रमांक 1 साठी शशिकांत शिंदे सरांनी पुस्तक देखील लिहिलेलं आहे आणि ते पुस्तक एवढं म्हणजे प्रसिद्ध आहे की सध्या मार्केटमध्ये ते पुस्तक मिळत नाही. आम्ही सातत्याने त्यांना सांगतोय की सर, आपण थोडंसं पेपर क्रमांक 1 बद्दलचं ते पुस्तक लवकर मार्केटमध्ये आणावं. पण तत्पूर्वी मी तुम्हाला सांगतो, मला वाटतं की शशिकांत शिंदेनी अतिशय चांगल्या प्रकारचा स्कोर पेपर क्रमांक 1 मध्ये केलेला आहे. त्यांनी 90 मार्क कर्नाटका सेट परीक्षेमध्ये मिळवलेले आहेत. 90 मार्क म्हणजे 100 पैकी 90 मार्क मिळवणं विद्यार्थी मित्र डेफिनेटली आपल्या सगळ्यांना पेपर क्रमांक 1चा अनुभव आहे, ही काही साधी बाब नाहीये. 88 मार्क त्यांनी सेट परीक्षेमध्ये मिळवलेले आहेत. 88 मार्क त्यांनी नेट परीक्षेत देखील मिळवलेले आहेत. तर अशा प्रकारे अतिशय चांगल्या प्रकारे पेपर क्रमांक 1 मध्ये त्यांनी मार्क्स मिळवलेले आहेत आणि हेच नव्हे तर अतिशय चांगल्या प्रकारे ते मार्गदर्शन करतात. शशिकांत शिंदे सरांचं मी शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं स्वागत करतो. आपल्या सर्वांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्र, आज हे जे लेक्चर आपण ऑर्गनाईज केलेलं आहे हे 2 प्रकारे ऑर्गनाईज केलंय. एक, इथे आम्ही काही ठराविक विद्यार्थ्यांच्या माध्यमातून वेबएक्स वरती आमचे काही विद्यार्थी आहेत आणि अनेक विद्यार्थी ऑनलाईन देखील युट्यूबच्या माध्यमातून हे लेक्चर ऐकत आहेत. आपणास विनंती आहे की ज्यावेळेस आपल्याला चर्चा करायची, आपण युट्यूबवरती जे काही लाईव्ह चॅट चालले त्याच्यामधून आपण चर्चा करू शकता, प्रश्न विचारू शकता. आणि इथे जे विद्यार्थी आहेत वेबएक्सवरती, आपल्यापैकी काही जण प्राध्यापक आहेत, पण आम्ही नेहमी नेटसेटच्या बाबतीमध्ये हा विद्यार्थी मित्र हा शब्द वापरतो, आपण कृपया त्याचा गैरसमज करून घेऊ नये. तर इथे जे विद्यार्थी आहेत त्यांनी देखील इथून सरांना मेसेज पाठवावा. सर, आता सध्या सिंधुदुर्गच्या जवळच्या एका ग्रामीण भागातून आपल्याबरोबर जॉईन झालेत. थोडी टेक्निकल अडचण येऊ शकते काही वेळा, आपण सर्वजण डेफिनेटली ते समजून घेताल. तर मी परत एकदा आपलं सर्वांचं शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो आणि शशिकांत शिंदे सरांना मी विनंती करतो की सर, आपण आज तर्क व अनुमान या विषयावरती आपणास आमच्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. शशिकांत शिंदे सर, प्लीज. धन्यवाद डॉक्टर गजानन राशनकर सर. गजानन राशनकर सर हे नाव संपूर्ण भारतामध्ये परिचित आहेत सर. जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व विद्यापीठातील सर्व विद्यार्थ्यांना परिचित आहेत. नेटसेटचे सर कार्यशाळा घेतात आणि त्यांनी एखादं गोष्ट बोलावं आणि मी ऐकू नये अशी गोष्ट होणार नाही. सरांनी मला काल आवर्जून फोन केला आणि म्हणाले की 27 डिसेंबरला परीक्षा आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांना हे गायडन्स होणं अपेक्षित आहे आणि मी तात्काळ होकार दिला. राशनकर सरांनी गेल्या 2-3 महिन्यापासून शिवाजी विद्यापीठाच्या मार्फत अशा प्रकारे ऑनलाईन नेटसेट विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत आणि त्यातील विविध तज्ज्ञ येऊन देखील गायडन्स केलेला आहे आतापर्यंत. आजचा देखील तशाच प्रकारचं एक सेशन आहे. आजच्या सेशनमध्ये आपण सिलॉजिझम किंवा तर्क व अनुमान आपण मराठीत त्याला म्हणतो ते आपण पाहणार आहोत. आणि प्रत्येक सेट परीक्षेमध्ये किमान एक प्रश्न तरी या टॉपिकवर असतो, किमान एक, आणि 2 प्रश्न देखील येऊ शकतात. तर एक प्रश्न आला की आपल्याला हमखास यामध्ये 2 गुण मिळायला पाहिजे, अशा प्रकारे आपण याच्यामध्ये तयारी करून घेऊयात. बहुतेक वेळा बघा, काही मुलांचं 2 मार्कांनी सेट परीक्षा अपयशी मिळते किंवा 2 मार्क कमी मिळतात, त्यामुळे आपण मेरिटमध्ये बसू शकत नाही. तर अशा वेळेस शक्यतो आर्ट्सच्या मुलांना वगैरे तर्क अनुमान सिलोजिमचे प्रश्न येत नाहीत. तर अशा प्रत्येक विद्यार्थ्याला, तो आर्ट्स सायन्स कॉमर्स कोणताही असू दे, प्रत्येक विद्यार्थ्याला हा लेक्चर ऐकलं की या लेक्चरद्वारे त्याला सिलॉजिझमचं उत्तर येईल, ही मात्र मी नक्की गॅरंटी देतो. आपण थोडंसं कॉन्शियसली याच्यामध्ये लक्ष द्यावं. आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे मध्ये की सिलॉजिझम शिकताना हा 2 अधिक 2 बरोबर 4 म्हणजे असंच आहे, अशा प्रकारे शिकले की थोडाफार त्याचा चांगला फायदा होईल. जेणेकरून मी तुम्हाला जे सांगतो ते आहे तसं ऍक्सेप्ट करा, त्यावर जास्त विचार करू नका. मी ज्यावेळेस तुम्हाला विचार करायला लावेन त्यावेळेस तुम्ही विचार करू शकताय. म्हणजेच काय, एखादं विधान अशा प्रकारे आहे तर त्याचा निष्कर्ष असेच निघतात, हे जे मी सांगेन ते आहे तसं स्वीकारा, जेणेकरून तुम्हाला ते आणखीन चांगलं नॉलेज गेन होईल. हे असंच का असं विचार करू नका. तर आपण तर्क व अनुमान या टॉपिकला सुरू करूयात. बघा, या जगामध्ये एकूण 4 प्रकारचे विधान आहेत. या संपूर्ण जगामध्ये किंवा संपूर्ण वाक्याच्या प्रकारामध्ये एकूण 4 प्रकारचे वाक्य आहेत. तर आपण ते 4 प्रकारचे वाक्य कोणते आहेत ते आपण बघूयात. आता यामध्ये मी तुम्हाला यूट्यूबवर जे पाहत आहेत, यूट्यूबवर पाहणाऱ्या विद्यार्थ्याकडून कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून घेणार आहे, जेणेकरून तुम्ही किती ऍक्टिव्ह आहात आणि तुम्हाला समजतंय का नाही हे मला चेक करायचं आहे. तर बघा, जगातलं पहिला प्रकारचं विधान आहे युनिव्हर्सल पॉझिटिव्ह. त्याला आपण अफर्मेटिव्ह पॉझिटिव्ह असं देखील म्हणतो आणि मराठीत त्याला आपण
पूर्णतः सकारात्मक वाक्य. तर हा वाक्याचा पहिला प्रकार आहे. एकूण 4 प्रकारचे वाक्य आहेत आणि त्यातील हा पहिला प्रकारचं वाक्य आहे. तर हे पहिलं प्रकारचं वाक्य कसं असतं बघा. ऑल ए आर बी, म्हणजे इंग्रजीमध्ये सुरुवातीला ऑल शब्द असेल तर ते वाक्य युनिव्हर्सल पॉझिटिव्ह असतं, अफर्मेटिव्ह पॉझिटिव्ह असतं किंवा पूर्णतः सकारात्मक वाक्य असतं. तिन्हीचा अर्थ एकच आहे. ऑल ए आर बी हे इंग्रजीतलं वाक्य आहे. आता आपण याचं मराठीत समजा ट्रान्सलेशन केलं तर सर्व ए हे बी आहेत असं मराठीत त्याचं ट्रान्सलेशन होईल. मराठीतील सर्व शब्द आणि इंग्रजीतील ऑल शब्द आलं तर ते वाक्य युनिव्हर्सल पॉझिटिव्ह असतं. युनिव्हर्सल पॉझिटिव्ह म्हणजे काय, तर ऑल शब्द. आता ऑल हा शब्द आपण पुढचं एक्झाम्पल बघूयात. सर्व सफरचंद हे फळ आहेत. आता यामध्ये बघा, सर्व सफरचंद म्हणजे संपूर्ण जगातील सफरचंद असं आपण त्याला म्हणतोय. सर्व सफरचंद, या सफरचंद व्याख्येमध्ये सर्व जगातील सफरचंद असा त्याचा अर्थ होतो. म्हणून ते युनिव्हर्सल असं आपण म्हणतो त्याला, युनिव्हर्सल पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह का, तर हे जे वाक्य आहे हे वाक्य होकारार्थी आहे. होकारार्थी असल्यामुळे पॉझिटिव्ह, आणि युनिव्हर्सल म्हणजे संपूर्ण जगामध्ये ती सर्व शब्द हा संपूर्ण जगाला लागू पडतो म्हणून ती युनिव्हर्सल आहे. पुढे आणखीन एक्झाम्पल पहा. सर्व खुर्च्या हे फर्निचर आहेत. या ठिकाणी देखील शब्द सुरुवात सर्वपासून झालेली आहे. सर्व खुर्च्या हे फर्निचर आहेत. पुढे सर्व पेन हे स्टेशनरी आहेत. सर्व वाघ मांसाहारी आहेत. बघा, शब्दामध्ये तुम्हाला एक साधर्म्य दिसेल की शब्दाची वाक्याची सुरुवात ही ऑल पासून होते किंवा मराठीमध्ये सर्व या शब्दापासून होते आणि वाक्य होकारार्थी असतं. असं जर असेल तर हे वाक्य युनिव्हर्सल पॉझिटिव्ह आहे. सेट परीक्षेमध्ये फार सोपा प्रश्न या टॉपिकवर येतो. सेट परीक्षेमध्ये, नेट परीक्षेत थोडीशी डिफिकल्टी त्यांची थोडीशी अवघड आहे किंवा हार्ड आपण म्हणता येईल, पण सेट परीक्षा ही फार सोपे प्रश्न तयार करते या टॉपिकवर. हे टॉपिक तुम्ही ऐकलात तर तुम्हाला समजा एक प्रश्न येतोच हमखास, तर तुम्हाला 2 मार्क 100% मिळतील. आता आपण थोडीशी एक्सरसाइज घेऊयात. एक्सरसाइज अशी आहे की जी युट्यूबवर हा लेक्चर बघतात त्यांनी मला काय करायचं आहे, अशा प्रकारचं एक तरी वाक्य कॉमेंट करायचं आहे. या प्रकारचं एक तरी वाक्य या प्रकारचं कॉमेंट करायचं आहे की जे कसं वाक्य असेल, युनिव्हर्सल पॉझिटिव्ह वाक्य असेल. किमान एक वाक्य युट्यूबच्या सेक्शन मध्ये कॉमेंट करा किंवा तुम्ही वेबएक्स वर असाल तर वेबएक्स देखील तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये कॉमेंट करू शकताय. मी तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ देतो. 1 मिनिटामध्ये तुम्हाला अशा प्रकारचं एक वाक्य तुम्हाला कॉमेंट सेक्शन मध्ये लिहायचं आहे. नेट परीक्षेत कधी कधी असा देखील प्रश्न येतो की खालीलपैकी कोणतं युनिव्हर्सल पॉझिटिव्ह वाक्य आहे. म्हणजे बघा, नेट परीक्षेत असं देखील प्रश्न येतो, खालीलपैकी कोणतं युनिव्हर्सल पॉझिटिव्ह वाक्य आहे. तर तुम्हाला ते वाक्य समजायला पाहिजे की युनिव्हर्सल पॉझिटिव्ह वाक्य कसं असतं. तर तुम्ही एक कॉमेंट करा मला याबद्दल. युनिव्हर्सल पॉझिटिव्ह वाक्य तुमच्या स्क्रीनवर देखील दिसत आहे. अशा प्रकारचं तुम्हाला एक वाक्य लिहायचं आहे कॉमेंट सेक्शन मध्ये. चला, शिंदे सर, यस. युट्यूबला काही सेकंद लेट स्ट्रीम होतं, त्यामुळे तुम्ही म्हणजे इथून आपण जे बोलतो ते काही सेकंदानंतर तिथे ऐकू जातं. एवढंच फक्त आपण म्हणजे आपल्या माहितीसाठी मी सांगतोय सर. यस सर, यस यस. चला, जबरदस्त रिस्पॉन्स आपला मिळत आहे आणि युट्यूबला फार सुंदर तुम्ही कॉमेंट करत आहात आणि सर्व उत्तर ही करेक्ट आहेत. सर्व उत्तर करेक्ट आहेत बघा आपण दिलेले. बघा, थोडासा वेळ लागू दे ह्या टॉपिकला, पण या टॉपिकवरचे 2 मार्क कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला मिळायला पाहिजे. त्यासाठी आपण थोडस मायन्युटली आणि डिटेल आपण घेत आहोत हा टॉपिक. एकदम सुंदर. ऑल टीचर्स आर ह्युमन, ऑल ग्रेप्स आर फ्रुट्स, ऑल सोल्जर्स आर ब्रेव, ऑल रोज आर कलरफुल. एकदम सुंदर तुम्ही उदाहरण देत आहात. चला, म्हणजे तुम्हाला 100% समजलेलं आहे की युनिव्हर्सल पॉझिटिव्ह पूर्णतः सकारात्मक वाक्य हे कशा प्रकारे असतं.
आपण आता पुढे जाऊयात दुसऱ्या प्रकारचं वाक्य. ओके, फार चांगला तुम्ही रिस्पॉन्स दिलाय. आता आपण दुसऱ्या प्रकारचं वाक्य पाहूयात. हे वाक्य आहे युनिव्हर्सल निगेटिव्ह. युनिव्हर्सल निगेटिव्ह, आपण युनिव्हर्सलचा अर्थ पाहिला होता, युनिव्हर्सल म्हणजे संपूर्ण जागतिक लेवलला, आणि निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी वाक्य आहे. पूर्णतः नकारात्मक वाक्य, पूर्णतः नकारात्मक आहे. त्याचं उदाहरण काय? नो ए आर बी. बघा त्याचं उदाहरण काय? नो ए आर बी म्हणजे त्या वाक्याची सुरुवात ही नो पासून होते. नो ए आर बी. मराठीत त्याला आपण काय म्हणतो? एक ही ए हा बी नाही. एक ही ए हा बी नाही म्हणजे या जगातील जेवढे ए आहेत ते कोणतेही बी होऊ शकत नाहीत. ए वेगळे आहेत आणि बी वेगळे आहेत असा याचा अर्थ होतो. एक ही ए हा बी नाही. पुढे बघा, एक ही पेन ही पेन्सिल नाही. एक ही पेन ही पेन्सिल नाही म्हणजे दोन्ही घटक वेगळे आहेत. पेन वेगळे आणि पेन्सिल वेगळे आहे. ए वेगळा आहे आणि बी वेगळा आहे. आणखीन काय उदाहरण आहेत? एक ही मुलगा हा मुलगी नाही म्हणजे मुलगा आणि मुलगी हे दोन्ही वेगळे आहेत. एक ही वाघ हा सिंह नाही. बघा उदाहरण, म्हणजे दोन वस्तू, दोन गोष्टी, दोन घटक हे वेगळे आहेत आणि त्याचा एकमेकाचा काही संबंध नाही. ज्यावेळेस आपण सांगतो त्यावेळेस आपण युनिव्हर्सल निगेटिव्ह मध्ये ते वाक्य सांगतो. पूर्णतः नकारात्मक वाक्य. नो ए आर बी, एक ही ए हा बी नाही म्हणजे दोन्हीचा काही संबंध नाही, अशा प्रकारे हे वाक्य आहे. चला आपण आता यासाठी देखील एक 30-40 सेकंदाची किंवा 1 मिनिटाची ऍक्टिव्हिटी घेऊयात. एकदा तुम्हाला हे वाक्य समजलंय की तुम्हाला याचे निष्कर्ष कसे काढायचे हे पूर्णपणे आकलन होईल. त्यामुळे वाक्य समजणं हे फार महत्वाचं आहे. आता आपण काय करूयात, आता आपण या प्रकारचं वाक्य कॉमेंटमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. युनिव्हर्सल निगेटिव्ह वाक्य तुम्हाला लिहायचं आहे. खूप छान. एक ही फळ हे फुल नाही. नो ट्रीज आर प्लांट्स. नो बॉयज आर गर्ल्स. एक ही शेतकरी देशद्रोही नाही. नो वुड इज आयर्न. नो मँगो आर ऍपल. नो ॲनिमल इज बर्ड. नो कॅट्स आर डॉग्स. एक ही मांजर कुत्रा नाही. एक ही गाय ही मांसाहारी नाही. खूप छान, खूप सुंदर तुम्ही उदाहरण देताय. नो सिंगर इज ऍक्टर. नो पेन इज पेन्सिल. नो रोजेस आर फ्रुट्स. ओके, खूप छान. तर हे देखील तुम्हाला वाक्य समजलेलं आहे. आपण ऍक्टिव्हली पार्टिसिपेट व्हावं यामध्ये, जेणेकरून तुम्हाला वाक्य एकदा समजले की तुम्हाला निष्कर्ष कसे काढायचे हे 100% समजतील. आपण पुढचं वाक्य घेऊयात. पुढचं वाक्य आहे पार्शली पॉझिटिव्ह. पार्शली मराठीत त्याला आपण म्हणतो अंशतः सकारात्मक वाक्य. पार्शली पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह का? पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक आणि पार्शली म्हणजे अंशतः. तर कसं वाक्य असतं बघा. तर पार्शली किंवा अंशतामध्ये सम शब्द असतो, सम इंग्रजीमध्ये, आणि मराठीमध्ये काही असा शब्द असतो. इंग्रजीमध्ये सम शब्द असतो आणि मराठीमध्ये काही असा शब्द असतो. बघा हे वाक्य कसं असतं आणि पॉझिटिव्ह वाक्य असतं. इंग्रजीमध्ये सम ए आर बी. सम ए आर बी हे इंग्रजीतील वाक्य आहे पार्शली पॉझिटिव्हचं. मराठीमध्ये काही ए हे बी आहेत. काही मुले हुशार आहेत. काही मुली सुंदर आहेत. काही मनुष्य स्वार्थी आहेत. काही गुन्हेगार हे दहशतवादी आहेत. बघा आपण वाक्य कसं लिहिलंय, सुरुवात काही या शब्दापासून आहे आणि वाक्य आपल्याला पॉझिटिव्ह लिहायचं आहे. तर अशा प्रकारचं हे पार्शली पॉझिटिव्ह वाक्य आहे, अंशतः सकारात्मक वाक्य. तर आता आपल्याला एक 30 सेकंदासाठी तुम्हाला वेळ देतो मी. अशा प्रकारचं पार्शली पॉझिटिव्ह वाक्य तुम्हाला कॉमेंट सेक्शन मध्ये लिहायचं आहे. पार्शली पॉझिटिव्ह वाक्य सम किंवा काही या शब्दापासून ते सुरू व्हायला पाहिजे. खूप छान. सम फ्रुट्स आर सोअर. खूप छान आहे वाक्य. काही मुले विद्यार्थी आहेत. सुंदर वाक्य. सम ग्रेप्स आर स्वीट. सम स्टुडंट्स आर हॅपी. सम फ्लावर्स आर व्हेजिटेबल्स. खूप सुंदर. सम पीपल आर हार्ड वर्किंग. सम बुक्स आर युजफुल. सम पीपल आर हार्ड वर्कर्स. सम गर्ल्स आर ब्युटिफुल. खूप सुंदर.
सर्व फळे खडू नाही, काही प्राणी मांसाहारी आहेत. सम स्पोर्ट्समन आर क्रिकेटर, काही खेळाडू क्रिकेटर आहेत, काही साधू ढोंगे आहेत. बघा किती हुशार आहात तुम्ही, किती सुंदर उदाहरण लगेच तयार करताय. चला, वाक्य तुम्हाला समजलंय म्हणजे 100% तुम्हाला निष्कर्ष येईल ही खात्री आहे. तर हे पार्शली पॉझिटिव्ह वाक्य होतं. आणि तर निश्चितच शेवटचा वाक्याचा प्रकार आहे तो म्हणजे पार्शली निगेटिव्ह. पार्शली निगेटिव्ह, निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक, पार्शली म्हणजे अंशतः. अंशतः नकारात्मक वाक्य आपल्याला तर पाहायचं आहे. अंशतः नकारात्मक वाक्य पार्शली असायला पाहिजे आणि नकारात्मक असायला पाहिजे. तर आता जे आपण उदाहरणं काढली, उदाहरणं तुम्ही जे देताय पार्शली पॉझिटिव्हचे, त्यामध्ये नॉट शब्द ऍड केला, नॉट किंवा नाहीत, तर ते पार्शली निगेटिव्ह होईल. फॉर एक्झाम्पल बघा, सम ए आर नॉट बी. सम ए आर नॉट बी हे पार्शली निगेटिव्ह आहे. पार्शली का तर सम शब्द आहे आणि निगेटिव्ह का तर नॉट शब्द आहे. पुढे काही ए हे बी नाहीत. यामध्ये काही शब्द पार्शली किंवा अंशतः आहे आणि नाहीत म्हणजे निगेटिव्ह आहे. काही ए हे बी नाहीत. काही पुस्तके ऐतिहासिक नाहीत. काही फलंदाज गोलंदाज नाहीत. काही मनुष्य स्वार्थी नाहीत. काही मुली सुंदर नाहीत. म्हणजे आपण काय करतोय, काही हा शब्द घेतोय आणि निगेटिव्ह साठी नाहीत असा शब्द घेतोय आणि मग ते पार्शियली निगेटिव्ह वाक्य होतं. तर आता तुम्ही काय करा, आता पार्शियली निगेटिव्हचे वाक्य कॉमेंट सेक्शन मध्ये लिहा आणि ही एकदा 4 वाक्य झाली की आपण मग त्याचे निष्कर्ष कसे निघतात ते पाहूयात. हे 4 वाक्य समजणं अतिशय महत्वाचं आहे. काही खेळाडू क्रिकेटर्स नाहीत. सम रोजेस आर नॉट रेड. सम ऍपल्स आर नॉट मँगो. खूप सुंदर. सम फ्लावर्स आर नॉट फ्रुट्स. सम स्टुडंट्स आर नॉट क्लेवर. काही प्राणी मांसाहारी नाहीत. सम टेबल्स आर नॉट चेअर. सम स्टुडंट्स आर नॉट सिंगर्स. सम फार्मर्स आर नॉट हार्ड वर्कर्स. खूप छान तुम्ही उदाहरण देत आहात. काही नेते स्वार्थी नाहीत. काही समस्या ह्या प्रश्न नाहीत. सम फ्रूट आर नॉट स्वीट. काही शिक्षक तत्वज्ञानी नाहीत. ओके, खूप छान, खूप सुंदर तुम्ही उदाहरण देत आहात. मला निश्चितच समजतं की तुम्हाला हे 4 प्रकारचे वाक्य समजलेले आहेत. नेटमध्ये आताच्या जून 20च्या नेटमध्ये देखील 1-2 प्रश्न एका परीक्षेत असे होते की खालीलपैकी कोणतं वाक्य हे पार्शियली पॉझिटिव्ह आहे. तर तुम्हाला ते शोधता यायला पाहिजे, पार्शियली पॉझिटिव्ह वाक्याची रचना कशी असते किंवा युनिव्हर्सल पॉझिटिव्ह आहे हे तुम्हाला समजायला पाहिजे. म्हणजे इतका देखील सोपा प्रश्न तयार होऊ शकतो. ठीक आहे, खूप सुंदर. आणि आपल्याला या 4ही प्रकारचे वाक्य समजलेले आहेत. आता आपण यापुढची पद्धत काय करणार आहे, आता हे 4 प्रकारचे वाक्य आहेत आणि या 4 प्रकारच्या वाक्यांचे निष्कर्ष काय तयार होतात, निष्कर्ष. आता आपण वाक्य बघितले किंवा विधानं पाहिली. आता प्रत्येक वाक्याचे हे जे आपण 4 प्रकारचे वाक्य बघितले त्याचे निष्कर्ष काय निघतात ते आपण पाहूयात. तर पहिला आपण पहिलं विधान पाहिलं होतं आणि पहिलं विधान काय होतं, युनिव्हर्सल पॉझिटिव्ह विधान होतं. पहिलं विधान काय होतं, म्हणतो ए आर बी ऑल म्हणजे चला ऑल वाक्य ऑल ए आर बी. तर दोन मिश्र दोन पहिलं निष्कर्ष आणि सम
ARB त्यातील स्वाभाविक फक्त आपण ऑलच्या ठिकाणी समजलेला आहे. ARB शिवाय डिस्कस निघू शकत नाही. सर हा येस सर. शिंदे सर. येस सर बोला. सर एक मागचे 3-4 मिनिटापासून आवाज जरा क्रॅक झालाय आणि सगळीकडे विद्यार्थी म्हणतात की परत हे एक्सप्लेन करा कारण अतिशय महत्वाचं आहे. तर आपण थोडंसं परत हे सुरू करू शकता का सर 3-4 मिनिटापासून पूर्वीपासून? येस सर. येस येस ओके. आता येतोय सर आवाज? येस सर. येस सर. क्लिअर येतो ना आवाज? हो सर. हो सर. ओके. तर बघा मी रिपीट करतो परत एकदा. पहिल्या प्रकारचे विधान आहे ऑल ARB आणि हे विधान कोणतं आहे तर हे विधान युनिव्हर्सल पॉझिटिव्ह विधान आहे. युनिव्हर्सल पॉझिटिव्ह ऑल ARB आपण पाहिलं होतं पहिल्या प्रकारच्या विधानामध्ये. ऑल ARB हे पहिल्या प्रकारचं विधान आहे. तर या युनिव्हर्सल पॉझिटिव्ह विधानाचे निष्कर्ष कसे निघतात ते आपण बघायचं. आपल्याला निष्कर्ष कसे निघायचे तर हे समजून घेताना तुम्हाला काय करायचं आहे गणितासारखं 2+2 = 4 हे जसं तुम्ही लक्षात ठेवताय आणि ह्याला विचार करत नाही त्याचप्रमाणे हे लक्षात ठेवा की अशा प्रकारचे विधान असेल तर हे अशा प्रकारे वाक्य तयार होतो. ऑल ARB हे जर वाक्य असेल तर त्याचे 2 निष्कर्ष. त्याच्यातला पहिला निष्कर्ष कसा निघतो बघा की मी पहिलं वाक्य जे आहे ऑल ARB ते आहे तसं लिहिलेलं आहे पण त्या ऑलच्या ठिकाणी मी सम शब्द घेतलाय. ऑलच्या ठिकाणी सम शब्द लिहिलेला आहे ऑलच्या ठिकाणी आणि मी सम ARB अशा प्रकारचा पहिला निष्कर्ष तयार केला. दुसरा निष्कर्ष मी कसा तयार करतो बघा. दुसरा निष्कर्ष मी शेवटचा जो शब्द आहे शेवटचा शब्द वाक्यातला बी आहे आणि बी पासून मी चालू करतोय. बी पासून चालू करून ए पर्यंत येतोय. सम BRA अशा प्रकारे दुसरा निष्कर्ष तयार होईल. बघा आपण 2 निष्कर्ष तयार केले. पहिला निष्कर्ष कसा तयार केला वाक्य तुम्ही आहे तसं लिहायचं फक्त ऑलच्या ठिकाणी सम लिहायचं आहे. सम ARB हा पहिला निष्कर्ष होईल आणि दुसरा निष्कर्ष होईल सम BRA. तर यापेक्षा वेगळं काहीही निष्कर्ष होऊ शकत नाही. ठीक आहे समजतंय? आपण याच प्रकारचं आणखीन एक उदाहरण पाहूयात. याच प्रकारचं आणखीन एक उदाहरण. आता हे उदाहरण मराठीत मी घेतो. हे उदाहरण ठीक आहे समजतंय? आपण याच प्रकारचं ओके. आता बघा मराठीतील उदाहरण आहे. सर्वांना आवाज येत असेल आता. मराठीतील उदाहरण आहे सर्व ए हे बी आहेत. आपल्याला माहित आहे सर्व ए हे बी आहेत. सर्व शब्द आला आणि आहेत हे पॉझिटिव्ह शब्द आला तर हे वाक्य युनिव्हर्सल पॉझिटिव्ह वाक्य आहे. युनिव्हर्सल पॉझिटिव्ह वाक्य आहे. बघा रिपीट मी असे 2-3 एक्झाम्पल घेतले तुमच्यासाठी या वाक्याचे निष्कर्ष पाहण्यासाठी. सर्व ए हे बी आहेत हे युनिव्हर्सल पॉझिटिव्ह वाक्य आहे. तर या वाक्याचे 2च निष्कर्ष निघतात. त्यातील पहिला निष्कर्ष आहे मी काय करतोय बघा विधान जसं आहे तसंच विधान आपल्याला लिहायचं आहे. फक्त सर्वच्या ठिकाणी आपल्याला काही शब्द लिहायचा आहे. म्हणजे वाक्याची सुरुवात ही काही या शब्दापासून सुरू करायची आहे. काही ए हे बी आहेत. बघा सर्व या शब्दाच्या ऐवजी मी काही शब्द लिहिलाय आणि वाक्य आहे तसं लिहिलंय. काही ए हे बी आहेत. आता मला काय करायचं आहे वाक्याच्या शेवटीपासून सुरुवातीला यायचं आहे. म्हणजे बी सोबत एचं रिलेशन सांगायचं आहे. परत एकदा मी कसं लिहिन काही बी हे ए आहेत. बघा एकदम सोपं आहे. 2 प्रकारचे निष्कर्ष निघतात. काही ए हे बी आहेत काही बी हे ए आहेत. पक्के वाक्य फिरवून लिहायचे तुम्हाला. वाक्य पहिलं आहे तसं लिहायचं आहे काही शब्द घेऊन आणि नंतर वाक्य तुम्हाला फिरवून लिहायचं आहे. फिरवून म्हणजे शेवटीपासून सुरुवातीला यायचं आहे.
तर अशा प्रकारचे 2 निष्कर्ष निघतात. ही मेथड तुम्ही समजून घ्या की वाक्याचे निष्कर्ष कसे निघतात, अशा प्रकारच्या विधानाचे निष्कर्ष कसे निघतात हे तुम्हाला समजून घेणं महत्वाचं आहे. बघा, परत एकदा मी रिपीट करतोय किंवा अशा प्रकारचे एक एक्झाम्पल तुम्हाला घेतोय पुढे मी. बघा, सेम एक्झाम्पल आहे. सेम एक्झाम्पल आपण 3-4 प्रकारचे एक्झाम्पल घेतलेले या ठिकाणी. सेम एक्झाम्पल युनिव्हर्सल पॉझिटिव्ह वाक्य आहे आणि वाक्य काय बघा, सर्व सफरचंद हे फळ आहेत. वाक्य बघा काय आहे, सर्व सफरचंद हे फळ आहेत. युनिव्हर्सल पॉझिटिव्ह वाक्य का, सर्व शब्द आलाय आणि पॉझिटिव्ह वाक्य आहेत हा शब्द आलाय. या वाक्याचे 2च निष्कर्ष निघतात. पहिला निष्कर्ष काय निघेल, काही या शब्दापासून वाक्याची सुरुवात होईल, काही या शब्दापासून, आणि वाक्य आहे तसं लिहिलं जाईल. काही सफरचंद हे फळ आहेत. वाक्याची सुरुवात ही काही पासून चालू केली मी, काही सफरचंद हे फळ आहेत. आणि दुसरा निष्कर्ष काय निघतो, काही फळ हे सफरचंद आहेत. म्हणजे वाक्य मी परत फिरवून वाक्य लिहिलंय. फिरवून म्हणजे काय, शेवटपासून सुरुवातीला मला यायचं आहे. फळाचा संबंध सफरचंद सोबत लावायचा आहे, म्हणून परत काही शब्द घेतला आणि काही फळ हे सफरचंद आहेत अशा प्रकारे मी वाक्य लिहिलंय. या 2 प्रकारचे निष्कर्ष निघतात. या ठिकाणी बघा, भरपूर मुलांना हेच माहित नाही सेट परीक्षा अभ्यास करणाऱ्या, की जर विधानामध्ये सर्व शब्द असेल, विधानामध्ये ऑल शब्द असेल, निष्कर्षामध्ये त्या शब्दाचं सम शब्द होतं किंवा काही शब्द होतं. निष्कर्षामध्ये ऑलचा शब्द ऑल आहे त्याचा राहत नाही, किंवा सर्व शब्द असेल विधानामध्ये तर निष्कर्षामध्ये सर्व शब्द येत नाही. हे कन्फर्म तुम्ही करून घ्या. विधानामध्ये सर्व शब्द असेल, निष्कर्षामध्ये सर्व शब्द येणार नाही. तर निष्कर्षामध्ये काय येईल, काही हा शब्द येईल. काही किंवा सम आपण म्हणतो मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये, तर तो शब्द येईल. बघा, तुम्ही सेंटेन्स स्ट्रक्चर आणि त्याचे निष्कर्ष एकदा तुम्ही समजून घेतले की तुम्हाला हे एकदम करेक्ट समजेल. आणखीन एक एक्झाम्पल घेतो मी याचं आणि मग तुम्हाला प्रश्न विचारतो यावर. बघा, इतकं जरी समजलं की सर्व शब्दाचं ट्रान्सलेशन काही होतं तरी देखील तुम्हाला याच्यात चांगले गुण मिळू शकतात. ट्रान्सलेशन नाही, निष्कर्ष असं म्हणूयात आपण. बघा, पुढील विधान आहे, सर्व खुर्च्या हे फर्निचर आहेत. सर्व खुर्च्या हे फर्निचर आहेत. वाक्य कोणतं आहे, हे युनिव्हर्सल पॉझिटिव्ह वाक्य आहे, पूर्णतः सकारात्मक वाक्य आहे. तर याचे 2 निष्कर्ष निघतात. कसं निष्कर्ष निघेल, सुरुवात काही शब्दापासून होईल, काही खुर्च्या हे फर्निचर आहेत. काही पासून मी शब्दाची वाक्य सुरुवात केली आणि वाक्य आहे तसं लिहिलं, काही खुर्च्या हे फर्निचर आहेत. दुसरं वाक्य कसं तयार होतं बघा, काही फर्निचर हे खुर्च्या आहेत. बघा, काही खुर्च्या फर्निचर आहेत, काही फर्निचर हे खुर्च्या आहेत. ठीक आहे, समजतंय का बघा तुम्हाला सर्वांना? अतिशय सोपं आहे, अतिशय सोपं आहे. याच्यात तुम्ही स्वतःचं डोकं लावू नका, हे आहे तसं समजून घ्या. असं वाक्य असेल तर असे 2 निष्कर्ष निघतात. इतकं जर समजलं तुम्हाला सेट परीक्षेत त्या प्रश्नाचं उत्तर देता येईल. हे इतकं बेसिक आहे. ठीक आहे, तर मला अशी अपेक्षा आहे की तुम्हाला हे समजलं असेल. ऑल ए आर बी, त्याचे निष्कर्ष काय निघतात, सम ए आर बी आणि सम बी आर ए. सर्व ए हे बी आहेत, निष्कर्ष निघतील, काही ए हे बी आहेत, काही बी हे ए आहेत. तर अशा प्रकारे हे निष्कर्ष निघतात. आता आपण तुमच्या प्रॅक्टिससाठी काय करूयात, तुमची प्रॅक्टिस होण्यासाठी आता मला तुम्ही युट्यूबला कॉमेंट करायचं आहे, युट्यूबला कॉमेंट करायचं आहे. आणखीन एक अतिशय महत्वाचं बघा, याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे काय, की हे जे निष्कर्षांचा क्रम आहे बघा, निष्कर्षांचा क्रम, निष्कर्ष पहिला हा असाच निघायला पाहिजे आणि निष्कर्ष दुसरा हा असाच यायला पाहिजे. निष्कर्ष 1-2 मध्ये तुम्ही बदल करू नका. का बदल करू नका, थोडे दिवस तुम्हाला हे पॅटर्न समजण्यासाठी बदल करू नका. एकदा तुम्हाला हे समजलं की तुम्ही बदल करू शकताय. तर आता मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे आणि तुम्हाला 2 निष्कर्ष मला सांगायचे आहेत. 2 निष्कर्ष मला सांगायचे आहेत. 2 निष्कर्ष तुम्ही मला सांगणार आहात. पण हे निष्कर्ष सांगताना हा जो क्रम आहे निष्कर्ष सांगण्याचा, याच्यामध्ये बदल करू नका. निष्कर्ष सांगण्याचा क्रम कसा आहे, वाक्य आपण आहे तसं लिहितोय, फक्त काही शब्द लिहितोय, आणि दुसरा क्रम कसा आहे, मग शेवटीपासून सुरुवातीला येतो आपण. चला आपण आता प्रश्न पाहूयात. पहिला प्रश्न आहे बघा, पहिलं विधान आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही आता हे इंग्रजीमध्ये देखील टाईप करू शकताय बघा. ज्यांना इंग्रजीत द्यायचं उत्तर इंग्रजीत द्या, ज्यांना मराठीत द्यायचं मराठीत द्या. प्रश्न असा आहे, सर्व पेन हे स्टेशनरी आहेत. सर्व पेन हे स्टेशनरी आहेत. याचे तुम्हाला 2 निष्कर्ष सांगायचे आहेत. याचे तुम्हाला 2 निष्कर्ष सांगायचे आहेत. पहिलं वाक्य, सर्व पेन हे स्टेशनरी आहेत.
तुम्ही टायपिंग मराठी करू शकताय किंवा इंग्रजी करू शकताय. याच्यातला पहिला निष्कर्ष काय येईल आणि दुसरा निष्कर्ष काय येईल हे मला सांगा. सर्व पेन हे स्टेशनरी आहेत. कॉमेंट करताना 1 नंबर आणि 2 नंबर असं लिहा. 1 नंबर आणि 2 नंबर असं लिहून तुम्ही दोन्ही कॉमेंट करा एकदाच. सिंगल कॉमेंट पेक्षा काय करा, दोन्ही कॉमेंट एकदाच करा. पहिला निष्कर्ष आणि दुसरा निष्कर्ष, पहिला कन्क्लुजन दुसरा कन्क्लुजन. बघा भरपूर मुलं हे एकच करत आहेत. एकाच कॉमेंट मध्ये तुम्ही 2 निष्कर्ष कॉमेंट करा, एकाच कॉमेंट मध्ये दोन्ही निष्कर्ष लिहा. हा खूप छान. पुन्हा बघा हे शाशिस्त सिकलकर, खूप छान. प्रियांका पवार, खूप सुंदर खूप सुंदर. सुचेता वाळवेकर, कादंबरी पाटील, खूप छान. बघा दोन्ही निष्कर्ष एकाच ठिकाणी कॉमेंट करा. मोनिका चौधरी, खूप सुंदर. निष्कर्षाचा क्रम बदलू नका अजिबात आणि थोडे दिवस तुम्ही टेक्निक लक्षात ठेवण्यासाठी. संतोष कुलकर्णी, खूप छान. संतोष कुलकर्णी, खूप छान. म्हणजे किती सुंदर तुम्हाला समजलेलं आहे आणि मला तुम्हाला हे समजले त्याचा आनंद होत आहे. जर विधानामध्ये ऑल शब्द असेल तर निष्कर्षामध्ये सम शब्द येतो. ऑल शब्द आहे तसा येत नाही. इतकं जरी समजलं तरी खूप सफिशियंट आहे. भरपूर मुलांना हेच माहित नाही. चला, खूप सुंदर तुम्हाला हे समजलेलं आहे. आता आपण दुसरं एक एक्झाम्पल घेऊयात आणि त्यामध्ये तुम्हाला काय येतं बघूयात. दुसरा एक एक्झाम्पल आपण घेऊयात आता. खूप सुंदर तुम्ही कॉमेंट करत आहात. मी आता दुसरा एक्झाम्पल घेतो. इतकं जरी तुम्हाला समजलं तरी खूप सफिशियंट तुम्हाला समजलेलं आहे. दुसरं एक्झाम्पल बघा. सर्व वाघ मांसाहारी आहेत. सर्व वाघ मांसाहारी आहेत. तर या वाक्याचे 2 निष्कर्ष तुम्हाला सांगायचे आहेत. इंग्रजीत आपण काय म्हणू शकतो याला, ऑल टायगर्स आर नॉन व्हेजिटेरियन. ऑल टायगर्स आर नॉन व्हेजिटेरियन असं आपण इंग्रजीमध्ये म्हणतो. मराठीमध्ये काय, सर्व वाघ मांसाहारी आहेत. निष्कर्ष लिहिताना तुम्ही एक काम करू शकताय, एकच निष्कर्ष लिहित असाल तर त्याचा नंबर लिहा. 1 किंवा 2 असा नंबर लिहा, जेणेकरून मला समजेल की तुम्हाला नेमकं कळालंय का नाही कळालं. 1 आणि असं नंबर घाला त्याला. सर्व वाघ मांसाहारी आहेत. बघा या आधीचं जे वाक्य होतं, या आधीच्या वाक्याचे मी तुम्हाला 2 निष्कर्ष सांगून देतो, ज्यांना कोणाला समजलं नसेल त्यांच्यासाठी. सर्व पेन हे स्टेशनरी आहेत याचे निष्कर्ष 2 होते असे. काही पेन हे स्टेशनरी आहेत आणि काही स्टेशनरी हे पेन आहेत, असं पहिल्या वाक्याचे 2 निष्कर्ष निघतात. आता आपलं चालू आहे दुसरं वाक्य. सर्व वाघ मांसाहारी आहेत. ऑल टायगर्स आर नॉन व्हेजिटेरियन. कॉर्ना व्हायरस हे देखील चालेल. खूप छान. काही वाघ मांसाहारी आहेत, काही मांसाहारी हे वाघ आहेत. एकदम सुंदर एकदम सुंदर. चला, तुम्हाला एकदम परफेक्ट समजत आहे, एकदम परफेक्ट. म्हणजे तुम्हाला आता युनिव्हर्सल पॉझिटिव्ह वाक्याचे 2 निष्कर्ष कसे काढायचे हे परफेक्ट समजलेलं आहे. अतिशय परफेक्ट तुम्हाला समजलेलं आहे आणि सर्वांना समजलेलं आहे, सर्वांना. नो डाऊट, कुणाला याच्यात डाऊट असणार नाही असं मला वाटतं, कारण आपण इतके रिपीट उदाहरण घेतले की तुम्हाला हे सर्वांना समजलं असेल. ठीक आहे, आणखीन एक्झाम्पल घ्यायचं का? ठीक आहे, एक्झाम्पल घेण्यापेक्षा तुम्हाला समजलं असं मी समजतो आणि आपण पुढच्या आता याच्याकडे जाऊयात. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकताय. या इमेजचा स्क्रीनशॉट घ्या आणि याच्यातील जे एक्झाम्पल आहेत 3, 4, 5, 6 याचे तुम्ही स्वतः निष्कर्ष काढू शकता आणि प्रॅक्टिस करू शकता. बघा 3, 4, 5, 6 हे जे विधान आहेत याचे तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करू शकताय. खूप छान. भरपूर मुलं पुढच्या देखील विधानाचं निष्कर्ष देत आहेत. खूप सुंदर खूप सुंदर. बघा म्हणजे तुमची प्रॅक्टिस अतिशय सुंदर झालेली आहे या ठिकाणी. चला, आपल्याला वेळेची कमतरता आहे. आपल्याला अजून 3 प्रकारचे विधान शिकायचे आणि त्यापुढे आपल्याला जायचं आहे. तर मी पुढचा घेतो. बघा आता पुढचं काय घेतो बघा मी, युनिव्हर्सल निगेटिव्ह. युनिव्हर्सल निगेटिव्ह हे विधान घेतो मी. युनिव्हर्सल निगेटिव्ह, त्याला आपण अफर्मेटिव्ह निगेटिव्ह असं देखील म्हणतो. युनिव्हर्सल निगेटिव्ह, अफर्मेटिव्ह निगेटिव्ह किंवा पूर्णतः नकारात्मक वाक्य. खूप छान.
चल आपण आता पुढचं विधान घेतोय. थोडंसं थांबूयात आपण. आता कॉमेंट बंद करा. आपण आता पुढचं उदाहरण घेऊयात. युनिव्हर्सल निगेटिव्ह वाक्य, अफर्मेटिव्ह निगेटिव्ह वाक्य जर असेल तर त्याचे निष्कर्ष काय निघतात ते आपण बघूयात. विधान काय बघा, विधान आहे नो ए आर बी. विधान आहे नो ए आर बी. कोणताही ए हा बी नाही असं आपण त्याला म्हणू शकतो. नो ए आर बी असं विधान आहे. आता या विधानाचे निष्कर्ष काय निघतात बघा. ठीक आहे, कॉमेंट आता आपण पहिल्या ह्याच्यात थांबूयात आणि ह्याच्याकडे लक्ष द्या. नो ए आर बी अशा प्रकारे विधान असेल तर त्याचे दोन प्रकारचे निष्कर्ष निघतात. त्यातील पहिला निष्कर्ष हा महत्वाचा आहे आणि दुसरा जो निष्कर्ष आहे त्याच्यावर डिपेंड आहे. त्यामुळे पहिला निष्कर्ष हा अतिशय महत्वाचा आहे. आता एकदम सोपा आहे, एकदम सोपा आहे. नो ए आर बी वाक्य हे तुम्हाला कसं लिहायचं बघा. नो पासून वाक्य चालू करायचं आहे आणि जो बी आहे शेवटचा त्यापासून वाक्य तुम्हाला चालू करायचं आहे. नो ए आर बी आणि तुम्हाला निष्कर्ष काय येईल, नो बी आर ए. बघा वाक्य फक्त मी उलट लिहिलंय किंवा फिरवून लिहिलंय किंवा शेवटून सुरुवातीपासून लिहिलंय, काही म्हणू शकता तुम्ही. नो ए आर बी, नो बी आर ए, एवढं सोपं आहे. याचा निष्कर्ष एवढा सोपा आहे. दुसरा निष्कर्ष काय बघा, सम बी आर नॉट ए. दुसरा निष्कर्ष काय, सम बी आर नॉट ए. आता ह्याच्यात थोडंसं तुम्ही डोकं लावा. थोडंसं डोकं काय लावायचं बघा. निष्कर्ष एक काय म्हणतोय, निष्कर्ष एक म्हणतोय नो बी आर ए. कोणताही बी हा ए नाही. कोणताही बी हा ए नसेल, निश्चित आपण म्हणू शकतो की सम बी आर नॉट ए, की काही बी हे ए नाहीत. निश्चितपणे आपण हे म्हणू शकतो. या ठिकाणी 2 नंबरचा निष्कर्ष जरी तुम्हाला नाही समजला किंवा 2 नंबर निष्कर्ष जरी आपल्याला नाही काढता आला तरी काही फरक पडत नाही. फक्त आपल्याला 1 नंबरचा निष्कर्ष समजायला पाहिजे. 1 नंबरचा निष्कर्ष हा अतिशय महत्वाचा आहे. नो ए आर बी आणि त्याचा निष्कर्ष निघतो काय, नो बी आर ए. आता आपण मराठीत बघूयात. हा हे कसं लक्षात ठेवा, मॅथ सारखं लक्षात ठेवा. 2 अधिक 2 बरोबर 4 तसं असं वाक्य असेल असा निष्कर्ष. या प्रकारे लक्षात ठेवलं की तुम्हाला खूप सुंदर मार्क मिळतील. आता आपण मराठीत उदाहरण घेऊयात बघा. मराठीतील विधान आहे एक ही ए हा बी नाही. एक ही ए हा बी नाही असं उदाहरण आहे किंवा विधान आहे. याचे निष्कर्ष काय निघतात बघा. एक ही बी हा ए नाही. सोपं आहे एकदम. उलट प्रकारे वाक्य लिहायचं, उलटून वाक्य लिहायचं आहे किंवा शेवटून सुरुवातीला वाक्य लिहायचं आहे. एक ही ए हा बी नाही, एक ही बी हा ए नाही, एवढं सोपं आहे. आणखीन मग दुसरा निष्कर्ष काय निघेल, काही बी हे ए नाहीत. काही बी हे ए नाहीत अशा प्रकारे देखील निष्कर्ष निघू शकतो. बघा रिपीट करतो एकदा मी. एक ही ए हा बी नाही, याचा निष्कर्ष काय निघतो, वाक्य फिरवून लिहायचं आपल्याला. एक ही बी हा ए नाही अशा प्रकारे. दुसरं काय, काही बी हे ए नाहीत अशा प्रकारे निष्कर्ष निघेल. ठीक आहे, समजतंय का बघा. आपण आणखीन एक एक्झाम्पल पाहूयात. आणखीन एक एक्झाम्पल पाहूयात आपण. एक ही मुलगा हा मुलगी नाही. बघा एक्झाम्पल काय, एक ही मुलगा हा मुलगी नाही. इंग्रजीमध्ये काय म्हणतात आपल्याला, नो बॉय इज गर्ल. नो बॉय इज गर्ल अशा प्रकारे इंग्रजी वाक्य. मराठीत काय, एक ही मुलगा हा मुलगी नाही. निष्कर्ष काय निघेल, निष्कर्ष निष्कर्ष थोडंसं इथं स्पेलिंग मिस्टेक झाली बघा. निष्कर्ष कसा असायला पाहिजे या ठिकाणी, एक ही मुलगी हा मुलगा नाही असं निष्कर्ष यायला पाहिजे. थोडंसं प्रिंट मिस्टेक झालेली आहे. निष्कर्ष एक काय असायला पाहिजे, एक ही मुलगी ही मुलगा नाही अशा प्रकारे निष्कर्ष असायला पाहिजे. कारण आपण वाक्य आपण थोडंसं फिरवून लिहितोय, टायपिंग मिस्टेक झालेली आहे. विधान काय, विधान आहे एक ही मुलगा हा मुलगी नाही. निष्कर्ष काय होईल, एक ही मुलगी ही मुलगा नाही अशा प्रकारे निष्कर्ष होईल. नो बॉय इज गर्ल, नो गर्ल इज बॉय अशा प्रकारे हे निष्कर्ष निघतो. विधान जर नो बॉय इज गर्ल असेल, निष्कर्ष काय निघेल, नो गर्ल इज बॉय. आणि दुसरा निष्कर्ष काय निघेल, काही मुली या मुले नाहीत. काही मुली या मुले नाहीत अशा प्रकारे निष्कर्ष निघेल. ठीक आहे, खूप मुलांना हे समजलेलं आहे. आता आपण एक्झाम्पल बघूयात. आता आपण एक्झाम्पल बघूयात. आता याचे उत्तर तुम्हाला युट्यूबवर तुम्हाला कॉमेंट सेक्शन मध्ये लिहायचे आहेत. युट्यूबला कॉमेंट सेक्शन मध्ये लिहायचे आहेत. पहिलं वाक्य बघा, एक ही वाघ हा सिंह नाही. नो टायगर इज लॉयन. इंग्रजीमध्ये नो टायगर इज लॉयन आणि मराठीत काय, एक ही वाघ हा सिंह नाही.
तर या विधानाचे तुम्हाला 2 निष्कर्ष कॉमेंट सेक्शन मध्ये लिहायचे आहेत. चला कॉमेंट सेक्शन मध्ये त्याचे उत्तर लिहा. तुम्ही निष्कर्षाला 1 आणि 2 असं लिहू शकताय. निष्कर्ष 1 त्याच्यातला अतिशय महत्वाचा आहे. निष्कर्ष 1 चला लिहा. एकदम सुंदर संतोष कुलकर्णी सर, एकही सिंह वाघ नाही. एकदम सुंदर उत्तर आहे. नो लॉयन इज टायगर. एकदम सुंदर. मंजुषा बेस्ट निगडे. प्रोफेसर रियाज बागवान एकदम सुंदर. योगिता सूर्यवंशी बेस्ट. रुफिया मोमेन. अश्विनी थोरात एकदम सुंदर. अश्विनी पाटील मॅडम सुंदर. काही सिंह हे वाघ नाहीत. एकदम सुंदर. दुसरा निष्कर्ष काही सिंह हे वाघ नाहीत. एकदम सुंदर. प्रियंका पवार, राधिका, योगिता शेवाळे, सैनी, वसंतराव ठाकरे, योगिता सूर्यवंशी एकदम सुंदर. सुरेश जाधव बघा खूप छान तुम्हाला समजत आहे असं दिसून येतं त्याच्यावर. अमोल जावीर, निर्मला पाटील, कल्याणी गावंडे, निकिता बडे. बघा थोडासा वेळ लागतोय समजून घ्यायला किंवा आपलं एक लेक्चर याच्यामध्ये होईल, पण तुम्हाला आयुष्यात यापुढे सिलॉजिझम पाहण्याची गरज नाही. पूर्ण आयुष्यात म्हणतो मी. नेटसेट तुम्ही परीक्षा पासच व्हाल, पण संपूर्ण आयुष्यभर तुम्हाला हे नॉलेज लक्षात राहील. थोडासा वेळ लागू दे पण समजून घ्या. आणि उद्याच्या 27 डिसेंबरच्या सेट परीक्षेत हमखास तुम्हाला 2 मार्क मिळतील. हमखास 2 मार्क मिळतील ही माझी गॅरंटी. चला खूप छान. गौरी लोहार, अनिल गोटे सर, अनन्या पाटील. चला आता त्याच्यातील दुसरा उदाहरण घेऊयात आणि तुम्हाला काय समजलं पाहूयात. एकही कावळा हा प्राणी नाही. एकही कावळा हा प्राणी नाही. दुसरं उदाहरण घेऊयात आणि आपण त्या पुढे जाऊयात. एकही कावळा हा प्राणी नाही. याचे 2 निष्कर्ष काय निघतील. इंग्रजीमध्ये काय. नो क्रो इज अॅनिमल. इंग्रजीमध्ये नो क्रो इज अॅनिमल. नो अॅनिमल इज क्रो. बेस्ट निलेश मोरे सर बेस्ट. पण तुमचा दुसरा निष्कर्ष चुकलेला आहे निलेश मोरे सर. सम अॅनिमल आर क्रो असं होणार नाही. सम अॅनिमल आर नॉट क्रो असं होईल. दुसरं वाक्य निगेटिव्ह असेल. खूप छान. योगिता सूर्यवंशी, ऐश्वर्या चव्हाण, प्रोफेसर रियाज बागवान. एकही प्राणी हे कावळा नाही. काही प्राणी हे कावळे नाहीत. खूप सुंदर. शीतल पाटील, स्मिता माने, निलेश मोरे, सुरेश जाधव, अश्विनी पाटील, मंजुषा निगडे, वसंतराव ठाकरे. सर्वांचे उत्तर करेक्ट आहेत. प्रीती बंडगर एकदम करेक्ट उत्तर आहे. प्रवीण कुरकुटे, रेश्मा पाटील, गौरी लोहार, काश्मीरा सैनी एकदम सुंदर. बघा तुम्ही किती सुंदर याचे निष्कर्ष देत आहात. संतोष कुलकर्णी एकदम करेक्ट. दीपाली लोहार करेक्ट आहे. चला खूप सुंदर तुम्हाला हे समजलेलं आहे. आणखीन एक एक्झाम्पल घेऊयात किंवा तुम्हाला समजलं असेल आपण पुढे जाऊयात. एकही मोर हा गरुड नाही. किंवा मी सांगतो तुम्हाला फक्त लक्ष द्या. एकही मोर हा गरुड नाही. याचे निष्कर्ष काय निघतील. एकही गरुड हा मोर नाही. काही गरुड मोर नाहीत. पुढे एकही टेबल हा पंखा नाही. एकही पंखा हा टेबल नाही. काही पंखे हे टेबल नाहीत. एकही हिरा हा माणिक नाही. एकही माणिक हा हिरा नाही. किंवा काही माणिक हे हिरे नाहीत. तर अशा प्रकारे पुढील विधानाचे देखील निष्कर्ष तयार होतील. ठीक आहे बेस्ट. तुम्हाला खूप सुंदर समजत आहे. आपण आता पुढच्या विधानाकडे जाऊयात. चला तुम्ही आता पुढचं विधान बघा. 2 विधान तुम्हाला अतिशय चांगले समजले आहेत. पहिला विधान युनिव्हर्सल पॉझिटिव्ह तुम्हाला समजला. दुसरा विधान तुम्हाला युनिव्हर्सल निगेटिव्ह पण समजलेला आहे. त्यापुढे बघा. त्यापुढे विधान आहे पार्शियली पॉझिटिव्ह, अंशतः सकारात्मक वाक्य. पार्शियली पॉझिटिव्ह वाक्य आणि त्याचे निष्कर्ष काय होतात. ठीक आहे. चला आपण पुढे जाऊयात. आता पार्शियली पॉझिटिव्ह वाक्याकडे जाऊयात. विधान काय बघा. पार्शियली पॉझिटिव्ह तुम्हाला सर्वांना माहित आहे. पार्शियली म्हणजे सम शब्द यायला पाहिजे इंग्रजीमध्ये. मराठीत काही शब्द यायला पाहिजे. पॉझिटिव्ह म्हणजे वाक्य होकारार्थी पाहिजे. पॉझिटिव्ह म्हणजे होकारार्थी. विधान बघा काय. सम ए आर बी असं विधान आहे. जे तुम्हाला माहित आहे पार्शियली पॉझिटिव्हचे विधान आहे. सम ए आर बी
या विधानाचा निष्कर्ष एकच निघतो. सम ए आर बी या विधानाचा एकच निष्कर्ष निघतो. आणि तो निष्कर्ष म्हणजे काय? वाक्य फक्त काय करायचं, आपल्याला फिरवून वाक्य लिहायचं आहे. फिरवून म्हणजे शेवटून सुरुवातीला यायचं आहे. कसं निष्कर्ष तयार केलं बघा मी. सम बी आर ए, वाक्य आहे तसं लिहिलंय. वाक्य सम पासून चालू केलंय, फक्त शेवटचा बी सुरुवातीला घेतलाय. सम ए आर बी हे विधान असेल, निष्कर्ष काय निघेल? सम बी आर ए, आहे तसं निष्कर्ष निघेल. सम ए आर बी या विधानाचा निष्कर्ष सम बी आर ए. एकदम सोपं आहे. वाक्य फक्त आपल्याला फिरवून लिहायचं आहे, बाकी काय याच्यात नाही विशेष. वाक्य आहे तसं लिहायचं आहे, फक्त शेवटचा जो बी आहे तो पुढे आणायचा आहे. शेवटचा जो पद असेल ते आपल्याला सुरुवातीला लिहायचं आहे आणि वाक्य आहे तसं लिहायचं आहे. बघा आता ह्याच्यात अतिशय महत्वाचा मुद्दा काय, की जे मी रेड रेड ह्याच्यामध्ये लिहिलंय बघा, रेड मध्ये वाक्य लिहिलंय रेड कलर मध्ये, अतिशय महत्वाचं आहे. सम बी आर नॉट ए असा निष्कर्ष निघत नाही. बघा, सम बी आर नॉट ए असा निष्कर्ष अजिबात निघत नाही. त्यामुळे हे लक्षात ठेवा तुम्ही. याचा एकच निष्कर्ष निघतो. असं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी बेस्ट आहे, काहीच अडचण नाही. जर वाक्य समचा असेल, निष्कर्ष एकच निघतो समचा, इतकं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी काय अडचण नाही. पण हे दुसरा जो आहे रेड कलर मध्ये लिहिलाय, तशा प्रकारचा निष्कर्ष निघत नाही. सम बी आर नॉट ए असा निष्कर्ष निघत नाही. ठीक आहे. सम ए आर बी, सम बी आर ए, एवढं सोपं आहे, अतिशय सोपं आहे. चला आपण आता मराठीत पाहूयात. याचं मराठीत पाहूयात. मराठीतील बघा, काही ए हे बी आहेत. मराठीतील वाक्य आहे, काही ए हे बी आहेत. मराठीमध्ये निष्कर्ष काय निघेल? काही बी हे ए आहेत. एकदम सोपं आहे. काही ए हे बी आहेत हे जर विधान असेल, निष्कर्ष काय निघतो? काही बी हे ए आहेत अशा प्रकारचा निष्कर्ष निघतो. बघा समजतंय का तुम्हाला? एकदम सोपं आहे. विधान बघा, पुढचं एक एक्झाम्पल घेऊयात आपण. याचं आणखीन एक एक्झाम्पल घेऊयात. काही मुले हुशार आहेत. काही मुले हुशार आहेत. निष्कर्ष काय निघेल? काही हुशार हे मुले आहेत. काही मुले हुशार आहेत. निष्कर्ष काय निघेल? काही हुशार हे मुले आहेत. बघा आपण काही विशेष करत नाही, फक्त वाक्य आपण फिरवून लिहितोय. शेवटून सुरुवातीला चालू करतोय. काही मुले हुशार, हुशारपासून आपल्याला चालू करायचं. या ठिकाणी काय केलं आपण? काही शब्द घेतला. काही हुशार हे मुले आहेत. तर अशा प्रकारे आपण हे केलंय. ठीक आहे. बघा एकदम सोपं आहे, एकच निष्कर्ष निघतो. आता आपण प्रॅक्टिस घेऊया तुमची. पार्शियली पॉझिटिव्ह वाक्याचे निष्कर्ष कसे निघतात त्याची प्रॅक्टिस घेऊयात. पहिलं वाक्य आहे, काही मुली सुंदर आहेत. काही मुली सुंदर आहेत. इंग्रजीमध्ये काय? सम गर्ल्स आर ब्युटिफुल. सम गर्ल्स आर ब्युटिफुल. काही मुली सुंदर आहेत. या वाक्याचा निष्कर्ष तुम्हाला आता कॉमेंट मध्ये टाईप करायचा आहे. एकच निष्कर्ष निघतो. एकच निष्कर्ष निघतो. एकदम सुंदर. राधिका गाळी मॅडम. काही सुंदर हे मुली आहेत. बेस्ट. योगिता शेवाळे. काही सुंदर हे मुली आहेत. बेस्ट. संतोष कुलकर्णी. करेक्ट. ऐश्वर्या कुक्कर. रुफिया मोमेन. करेक्ट आहे. काही सुंदर हे मुली आहेत. मोनिका चौधरी, प्रिया जगताप, अश्विनी पाटील, प्रीती बनगर, अभिजित, निकिता, जुनैद, हर्षदा, योगिता. एकदम करेक्ट. एकदम करेक्ट. मोहसिन सर, सुरेश जाधव सर, रियाज बागवान सर, अमोल जावीर सर, सागर कुलकर्णी सर. सर्वात सोपं वाक्य आहे. सर्वात सोप्या प्रकारातलं वाक्य आहे निष्कर्ष काढण्यासाठी. वाक्य आपल्याला आहे तसं लिहायचं आहे, फक्त वाक्य फिरवून लिहायचं आहे. काही मुली सुंदर आहेत. निष्कर्ष काय निघेल? काही सुंदर मुली आहेत. एकदम करेक्ट. काही सुंदर हे मुली आहेत. एकदम करेक्ट. चला दुसरं प्रकारचं वाक्य आपण घेऊया. त्याच्यातलं दुसरं वाक्य, काही मनुष्य स्वार्थी आहेत. बेस्ट. मोनिका चौधरी मॅडम दुसरं वाक्य केलंय, काही मनुष्य स्वार्थी आहेत. निष्कर्ष काय निघेल? काही स्वार्थी हे मनुष्य आहेत. एकदम करेक्ट. सम सेल्फिश आर पीपल. ओके.
चला एकदम सुंदर. पुढचं उदाहरण बघा. काही गुन्हेगार हे दहशतवादी आहेत. काही गुन्हेगार हे दहशतवादी आहेत. काय निघेल याचं मग? काही दहशतवादी हे गुन्हेगार आहेत अशा प्रकारे निघेल. चौथा बघा. काही हिरे स्वस्त आहेत. काही हिरे स्वस्त आहेत. काही स्वस्त हिरे आहेत. एकदम करेक्ट, एकदम करेक्ट. योगिता शेवाळे मॅडम. काही आंबे अननस आहेत. काही आंबे अननस आहेत. निष्कर्ष काय निघेल? काही अननस आंबे आहेत. काही अननस आंबे आहेत. एकदम करेक्ट. काही शिक्षक खेळाडू आहेत. काही शिक्षक खेळाडू आहेत. काही खेळाडू शिक्षक आहेत. काही खांब दिवे आहेत. काही दिवे खांब आहेत. अशा प्रकारचा निष्कर्ष निघेल. चला एकदम बेस्ट. आपण थोडस पुढे जाऊयात आता. आतापर्यंत आपण 3 प्रकारची वाक्य बघितली. युनिव्हर्सल पॉझिटिव्ह, युनिव्हर्सल निगेटिव्ह आणि पार्शियली पॉझिटिव्ह. या 3 प्रकारचे आपण वाक्य पाहिलेले आहेत आणि या तिन्ही वाक्याचे निष्कर्ष कसे निघतात हे आपण पाहिलेलं आहे आणि सर्वांनी एकदम सुंदर त्याला रिप्लाय दिलेला आहे, कॉमेंट केलेला आहे आणि सर्वांना हे समजलेलं आहे. चला आपण आता चौथ्या प्रकारचं वाक्य बघा. चौथ्या प्रकारचं वाक्य आहे पार्शियली निगेटिव्ह वाक्य. चौथ्या प्रकारचं वाक्य बघा. चौथ्या प्रकारचं वाक्य आहे पार्शियली निगेटिव्ह वाक्य आहे. अंशतः नकारात्मक वाक्य आहे. अंशतः नकारात्मक वाक्यामध्ये काय होतं आपण पाहूयात. अंशतः नकारात्मक वाक्य कसं असतं? पार्शियली किंवा अंशतः म्हणजे सम शब्द येईल, सम, आणि निगेटिव्ह म्हणजे नॉट येईल. पार्शियली म्हणजे सम शब्द येईल आणि निगेटिव्ह म्हणजे नॉट शब्द येईल. विधान काय बघा. सम ए आर नॉट बी. सम ए आर नॉट बी अशा प्रकारचे विधान आहे. विधान कसं आहे? हे पार्शियली निगेटिव्ह आहे. पार्शियली का तुम्हाला समजलंय? सम शब्द आहे, निगेटिव्ह म्हणजे नॉट आलाय. तर पार्शियली निगेटिव्ह विधानाचं कोणताही निष्कर्ष निघत नसतो. पार्शियली निगेटिव्ह विधानाचं कोणताही निष्कर्ष निघत नाही. सम ए आर नॉट बी या विधानाचा कोणताही निष्कर्ष निघत नाही. कोणताही निष्कर्ष तयार होत नाही. चला आता आपण पुढे एक्झाम्पल घेऊयात. बघा मी तुम्हाला काय सांगितलं, रिपीट करतो परत एकदा मी. पार्शियली निगेटिव्ह वाक्य आहे. पार्शियली निगेटिव्ह सम शब्द आहे आणि नॉट शब्द आहे. सम ए आर नॉट बी. या वाक्याला कोणताही निष्कर्ष निघत नाही. हे विधानाचा निष्कर्षच तयार होत नसतो. बघा आता पार्शियली निगेटिव्हचे काही वाक्य या ठिकाणी आहेत. मराठीमध्ये काय म्हणतो आपण त्याला? काही ए हे बी नाहीत. काही ए हे बी नाहीत. या वाक्याचा निष्कर्ष काय निघेल मला सांगा. काही ए हे बी नाहीत या वाक्याचा निष्कर्ष काय निघेल? टाईप करून सांगा मला. टाईप करून सांगा या वाक्याचा निष्कर्ष काय निघेल. काही ए हे बी नाहीत या वाक्याचा निष्कर्ष काय निघेल? बेस्ट. मनीषा भोसले म्हणतात काहीही नाही. नथिंग. नो कन्क्लुजन. नो कन्क्लुजन. चला अशा वाक्याचं नो कन्क्लुजन तुम्ही म्हणताय म्हणजे नो कन्क्लुजन, कन्क्लुजन याला असणार नाही. किंवा काही मुलं असं समजून घेतील की असं वाक्य आलं की त्याचा निष्कर्ष नो कन्क्लुजन असो. असं समजून घेऊ नका. बघा मी रिपीट करतोय तर तुम्ही असं समजून घ्याल जर वाक्य पार्शियल निगेटिव्ह असेल तर त्या वाक्याला काय लिहावं? नो कन्क्लुजन असं लिहावं. असं नाही तर निष्कर्षच निघत नाही. या वाक्याचा निष्कर्ष तयार होत नाही. काहीच निष्कर्ष असं निघू शकत नाही. जसं आपण म्हटलं बघा सम ए आर बी, त्याचं निष्कर्ष सम बी आर असं निघतं. तसं या वाक्याचे कुठलेच निष्कर्ष निघत नाहीत असं समजून घ्यायचं. कोणतं वाक्य आहे तो? कोणतं वाक्य आहे? पार्शियली निगेटिव्ह वाक्य आहे. पार्शियली निगेटिव्ह वाक्य आहे. याचा कोणताही निष्कर्ष निघत नाही. चला एकदम सुंदर. सर्वांनी याचं करेक्ट उत्तर दिलेलं आहे. बघा आतापर्यंत आपण 4 प्रकारची वाक्य बघितली आणि 4 प्रकारच्या वाक्यांची निष्कर्ष काय निघतात हे देखील आपण पाहिलेलं आहे. त्याच्यातलं पहिलं होतं युनिव्हर्सल पॉझिटिव्ह, दुसरं होतं युनिव्हर्सल निगेटिव्ह, तिसरं होतं पार्शियली पॉझिटिव्ह आणि चौथं होतं पार्शियली निगेटिव्ह. मी फक्त तुम्हाला एकदा रिमाइंड करतो हे सर्व. एक उदाहरण घेऊन तुम्हाला मी रिपीट करतो. एक उदाहरण घेऊन एका मिनिटात रिपीट करतो.
पहिलं वाक्य होतं आपलं युनिव्हर्सल पॉझिटिव्ह. वाक्य सांगतो मी. सर्व ए हे बी आहेत, त्याचे निष्कर्ष निघतात. काही ए हे बी आहेत, काही बी हे ए आहेत. दुसरं आपलं वाक्य होतं युनिव्हर्सल निगेटिव्ह. युनिव्हर्सल निगेटिव्हचं विधान आहे एक ही ए हा बी नाही, त्याचे निष्कर्ष निघतात. एक ही बी हा ए नाही, काही बी हे ए नाहीत. तिसरं आपलं वाक्य होतं पार्शियली पॉझिटिव्ह. तिथं विधान मिळेल सम ए आर बी किंवा काही ए हे बी आहेत, त्याचा निष्कर्ष निघतो काही बी हे ए आहेत. काही ए हे बी आहेत, काही बी हे ए आहेत. आणि चौथं वाक्य आहे पार्शियली निगेटिव्ह, अंशतः नकारात्मक वाक्य, तर याचा कुठलाही निष्कर्ष निघत नाही. बघा आता भरपूर जणांना प्रश्न पडला असेल की मी या ठिकाणी कोणत्याही प्रकारची वेन डायग्राम वापरलेली नाही. बघा या ठिकाणी मी कोणत्याही प्रकारची वेन डायग्राम वापरलेली नाही आणि विदाउट वेन डायग्राम तुम्हाला हे समजलेलं आहे. भरपूर वेळा कसं होतं वेन डायग्राम द्वारे शिकताना काही मुलांना अडचणी येतात वेन डायग्रामच्या, आणि वेन डायग्राम कशी काढावी याची प्रॅक्टिस आपली लवकर होत नाही. पण त्यापेक्षा ही अतिशय सोपी मेथड आहे. त्यापेक्षा अतिशय सोपी मेथड विदाउट वेन डायग्राम आपण हे अशा प्रकारे उत्तर काढू शकतो. विदाउट वेन डायग्राम. फक्त ही थिअरी तुम्हाला अशी समजायला पाहिजे की असं वाक्य असेल तर असा निष्कर्ष निघतो. हे तुमच्या एकदा मेमरीत फिट बसलं की आपण हे करेक्ट प्रकारे सोडवू शकतो. वेन डायग्रामची कुठलीही गरज नाही. तर आपण हे विदाउट वेन डायग्राम इतकं सुंदर तुम्ही समजून घेतलेलं आहात. इतकं जरी समजलं असेल तरी तुम्हाला 2 मार्क मिळतील. पण आणखीन आपण पुढे जाऊयात. आता आपण काय बघणार आहोत? आपण आता बघणार आहोत काय बघा, आपण आतापर्यंत काय बघितलं की सिंगल वाक्य म्हणजे एकच वाक्य त्याचे निष्कर्ष कसे काढायचे आपण पाहिलेलं आहे. आता आपण काय करूयात, आता आपण ज्यावेळेस सेट परीक्षेत 2 वाक्य असतात, 2 वाक्य, आणि त्या 2 वाक्यावरून निष्कर्ष कसे काढायचे ते आपण पाहूयात. 2 वाक्य असतात बघा, 2 विधान असतात किंवा 2 वाक्य असतात आणि त्या 2 वाक्यावरून कसे निष्कर्ष काढायचे आपण ते पाहूयात. बघा थोडंसं आता कॉन्सन्ट्रेशन व्हा. आतापर्यंत आपल्याला 4 वाक्य समजलेले आहेत. आता आपण काय पाहणार आहोत, 2 वाक्य समजा असेल किंवा 2 विधानं असेल तर त्या 2 विधानावरून काय निष्कर्ष काढायचे आहेत हे आपण आता पाहणार आहोत. चला आता हा जो प्रश्न आहे तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, हा प्रश्न सेट परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे. हा प्रश्न सेट परीक्षेत विचारलेला आहे. चला यातील पहिलं विधान बघा, 2 विधान आहेत हा, आणि आपल्याला आता काय शिकायचं आहे, 2 विधानावरून निष्कर्ष कसे काढायचे आपल्याला शिकायचं आहे. थोडंसं कॉन्सन्ट्रेशन करा जेणेकरून तुम्हाला समजेल. ओके बघा पहिलं वाक्य काय, सर्व सफरचंद आंबे आहेत. ज्यांच्याकडे नोटबुक असेल तर त्यांनी इंग्रजीमध्ये लिहायचं असेल इंग्रजी लिहू शकताय. ऑल ऍपल्स आर मँगोज असं इंग्रजी वाक्य आहे. ज्यांना इंग्रजी पाहिजे ते इंग्रजी लिहू शकताय, नोटबुक जवळ असेल लिहू शकताय. चला मराठीत वाक्य काय, पहिलं सर्व सफरचंद आंबे आहेत, आणि दुसरं वाक्य काय, सर्व आंबे केळी आहेत. बघा अशा प्रकारचे 2 विधान आहेत. या ठिकाणी महत्वाचं काय, तुम्ही खालचे निष्कर्ष वाचू नका. बघा खालचे निष्कर्ष वाचू नका, मी तुम्हाला थोडं समजावून सांगतोय. बघा वाक्यातील कंडिशन पहिला तुम्ही लक्षात घ्या. वाक्यामधील कंडिशन सुरुवातीला लक्षात घ्या. कंडिशन काय पाहिजे, अट काय पाहिजे, दोन्ही वाक्यांची सुरुवात ही सर्व या शब्दापासून असेल. दोन्ही वाक्यांची सुरुवात ही कशी पाहिजे, ऑल किंवा सर्व या शब्दापासून पाहिजे. म्हणजेच काय, दोन्ही वाक्य ही युनिव्हर्सल पॉझिटिव्ह पाहिजे. दोन्ही वाक्य या ठिकाणी काय आहेत, युनिव्हर्सल पॉझिटिव्ह आहेत, सर्व या शब्दापासून चालू होतात. आणि दुसरी कंडिशन काय, दुसरी कंडिशन यामधील मिडल टर्म म्हणजे मध्यम पद. मध्यम पद या ठिकाणी काय बघा, आंबे हा शब्द मध्यम पद आहे. आंबे हा शब्द मध्यम पद का, तर हा मध्यम पद यामुळे होतो की हे दोन्ही वाक्याला एकत्रित जॉईंट करत होतो. बघा आंबे हा शब्द मध्यम पद का आहे, तर आंबे हा शब्द दोन्ही वाक्याला एकत्र करतो, दोन्ही वाक्याला जुळवतो, म्हणून हा आंबे मध्यम पद आहे, मिडल टर्म आहे. बघा 2 कंडिशन, अशा प्रकारच्या 2 कंडिशन असेल तरच पुढील निष्कर्ष निघू शकतात. कसे बघा 2 कंडिशन काय म्हटले मी, दोन्हीही वाक्य सर्व किंवा ऑल या शब्दापासून सुरू होतात, आणि जो मध्यम पद आहे मिडल टर्म आहे, मिडल टर्म हा समान असतो. या ठिकाणी आंबे हा शब्द समान आहे.
म्हणजे पहिल्या वाक्यातील आंबे हा शब्द दुसऱ्या वाक्यापासून चालू होतो. म्हणजेच काय, आंबे हा मध्यमपद समान आहे. अशी कंडिशन असेल तर अशा प्रकारच्या दोन विधानाचे एकूण 6 निष्कर्ष निघतात. अशा प्रकारच्या दोन विधानाचे एकूण 6 निष्कर्ष निघतात. आता पुढची गंमत फार मोठी आहे. बघा, तुम्ही समजून घेतलेलं आहे की विधान पहिला जो आहे, विधान पहिला काय, सर्व सफरचंद आंबे आहेत. हे विधान पहिला कोणत्या प्रकारचा आहे, तर हा युनिव्हर्सल पॉझिटिव्ह आहे. युनिव्हर्सल पॉझिटिव्ह म्हणजे पूर्णतः सकारात्मक वाक्य आहे. तर आपण याआधी लेक्चरच्या सुरुवातीला आपण समजून घेतलेलं आहे की युनिव्हर्सल पॉझिटिव्ह या विधानाचे दोन निष्कर्ष तयार होतात. आपल्याला माहित आहे, काय माहित आहे आपल्याला, युनिव्हर्सल पॉझिटिव्ह पूर्णतः सकारात्मक वाक्याचे दोन निष्कर्ष निघतात हे आपल्याला माहित आहे. मग ती दोन निष्कर्ष या ठिकाणी जो निष्कर्ष क्रमांक 1 आणि 2 आहे बघा, निष्कर्ष क्रमांक 1 आणि निष्कर्ष क्रमांक 2 ही दोन्ही निष्कर्ष म्हणजे पहिले दोन निष्कर्ष हे पहिल्या विधानाचे आहेत. बघा, एकदम सोपं आहे. पहिल्या विधानाचे दोन निष्कर्ष निघतात आणि ते निष्कर्ष क्रमांक 1 आणि निष्कर्ष क्रमांक 2 लिहिलेले आहे. पहिल्या विधानाचे दोन निष्कर्ष काय निघतात बघा, विधान काय, सर्व सफरचंद आंबे आहेत. विधान आहे तसं लिहायचं आहे, फक्त त्या सर्वच्या ठिकाणी काही शब्द लिहायचा आहे. काही सफरचंद आंबे आहेत. आणि दुसरा निष्कर्ष कसा निघेल, आपल्याला वाक्य आपल्याला शेवटीपासून सुरुवातीला लिहायचं आहे. कसं असेल मग ते, काही आंबे सफरचंद आहेत. म्हणजेच मला काय सांगायचं आहे की पहिल्या विधानाचे दोन निष्कर्ष निघतात हे तुम्हाला माहित आहे आणि तीच निष्कर्ष या ठिकाणी आपण लिहिलेले आहेत हे मला सांगायचं आहे. आता सेम या प्रकारे सेम दुसऱ्या वाक्याचं आहे बघा. दुसरं वाक्य देखील कोणत्या प्रकारचं आहे, युनिव्हर्सल पॉझिटिव्ह आहे, पूर्णतः सकारात्मक वाक्य आहे. आणि या पूर्णतः सकारात्मक वाक्याचे दोन निष्कर्ष निघतात हे आपल्याला माहित आहे. तर ती दोन निष्कर्ष मी लिहिलेत, निष्कर्ष क्रमांक 3 आणि निष्कर्ष क्रमांक 4. निष्कर्ष 3 आणि 4 ही जे दोन निष्कर्ष आहेत ही विधान 2 वर आधारित आहेत. म्हणजे त्या सिंगल वाक्यावर, त्या एका वाक्यावर आधारित हे दोन निष्कर्ष आहेत, विधान 3 आणि 4. बघा, विधान 2 काय, सर्व आंबे केळी आहेत. आणि या विधानाचे दोन निष्कर्ष निघतात आपल्याला माहित आहे, काही आंबे केळी आहेत, काही केळी आंबे आहेत. अशा प्रकारचे दोन निष्कर्ष निघतील. बघा, रिपीट करतो अजून एकदा मी. विधान 1 चे दोन निष्कर्ष निघतात ते आपल्याला माहित आहे, याआधी आपण पाहिलेला. दोन्ही आणि दुसरं शेवट आहे, शेवट आहे अशा तर मी कसं रिपीट घेतले फक्त निश्चित होतो
तुम्हाला समजणं अपेक्षित आहे. एक काम करत आपण आता येतोय सर. ओके ओके, मी रिपीट करतो थोडा, आवाज ब्रेक होत होता म्हणून. ओके, व्हॉइस प्रॉब्लेम अरे अरे 5:18 पासून म्हणजे गेल्या 2 मिनिटापासून व्हॉइस प्रॉब्लेम आहे. ओके, चला मी रिपीट करतो, हे अतिशय महत्वाचं आहे. आपल्याला पहिल्या विधानाचे 2 निष्कर्ष काढता येतात. कारण का काढता येतात, ते वाक्य युनिव्हर्सल पॉझिटिव्ह आहेत, पूर्णतः सकारात्मक वाक्य आहेत आणि त्या वाक्याचे 2 निष्कर्ष कसे काढायचे आपल्याला माहित आहे. दुसरं जे विधान आहे ते देखील युनिव्हर्सल पॉझिटिव्ह वाक्य आहे, पूर्णतः सकारात्मक वाक्य आहे. याचे देखील 2 निष्कर्ष आपल्याला काढता येतात. निष्कर्ष क्रमांक 1 आणि 2 जे आहेत ते पहिल्या विधानाचे आहेत. निष्कर्ष क्रमांक 3 आणि 4 जे आहेत ते दुसऱ्या विधानाचे आहेत. आणि आता आपल्याला काय समजून घ्यायचं आहे, आता आपल्याला समजून घ्यायचं आहे हे दोन्ही वाक्य मिळून काय निष्कर्ष तयार होतात. दोन्ही वाक्यांचं मिळून काय निष्कर्ष तयार होतात हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. कसं निष्कर्ष निघतो बघा. सुरुवात ही सर्व या शब्दापासून होईल, सुरुवात सर्व शब्दापासून होईल, सर्व सफरचंद, आणि शेवट कुठं होईल, दुसऱ्या वाक्याच्या शेवटी होईल, सर्व सफरचंद केळी आहेत असं होईल. आणि आपल्याला दुसऱ्या वाक्य शेवटीपासून सुरुवातीला यायचं आहे, ते कसं होईल, काही केळी हे सफरचंद आहेत, काही केळी हे सफरचंद आहेत. सहावा जो निष्कर्ष आहे त्याला आपण काही शब्द लावतोय. ज्यांना आवाजाचा प्रॉब्लेम आहे, मला वाटतं तुम्ही रेंज मध्ये आहात का बघा, पण मी तर वायफायच्या रेंज मध्ये आहे, क्लिअर आहे. चलो, निष्कर्ष 5 आणि निष्कर्ष 6 आपण समजून घेऊयात. निष्कर्ष 5 आणि 6, पहिले 4 निष्कर्ष बघू नका तुम्ही. निष्कर्ष 5 आणि 6, सर्व या शब्दापासून तुम्हाला चालू करायचं आहे. सर्व सफरचंद आणि शेवटी केळी आहेत असं लिहायचं आहे. सर्व सफरचंद केळी आहेत असं लिहायचं आहे. आणि आपल्याला काय करायचं, अजून केळीपासून चालू करायचं आहे. केळीपासून आपण चालू करताय ना, काही केळी सफरचंद आहेत, काही केळी सफरचंद आहेत, अशा प्रकारे आपण लिहितो. कंडिशन लक्षात ठेवा. कंडिशन काय, दोन्ही शब्द हे, दोन्ही विधान हे सर्वपासून चालू व्हायला पाहिजे, दोन्ही विधान सर्वपासून चालू व्हायला पाहिजे आणि मध्यम पद हे समान पाहिजे. चला, आता ज्यांना समजलं नाही बघा, ज्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी सेम उदाहरण आहे, सेम आहे तसं उदाहरण आहे, फक्त काय केलं याच्यामध्ये विधान बदललेले आहेत. अशाच प्रकारचं उदाहरण आहे, अशाच प्रकारचं उदाहरण आहे. आता इथं तुम्ही समजून घ्या, या ठिकाणी तुम्ही समजून घ्या, सेम त्याच प्रकारचं उदाहरण आहे, फक्त मी उदाहरण वेगळं घेतलेलं आहे. बघा, पहिलं विधान आहे सर्व गुलाब फुले आहेत. पहिलं विधान काय, सर्व गुलाब फुले आहेत. दुसरं विधान काय आहे, सर्व फुले सुवासिक आहेत. सर्व गुलाब फुले आहेत. दुसरं विधान काय, सर्व फुले सुवासिक आहेत. थोडंसं कॉन्सन्ट्रेशन करा आणि आता समजून घ्या. तर पहिला जो विधान आहे, पहिल्या विधानाचे 2 निष्कर्ष आपल्याला काढता येतात. निष्कर्ष क्रमांक 1 आणि 2 हे पहिल्या विधानाचे आहेत, त्यामुळे आता मी रिपीट करणार नाही. निष्कर्ष क्रमांक 1 आणि 2 हे पहिल्या विधानाचे आहेत आणि दुसऱ्या विधानाचे निष्कर्ष हे 3 आणि 4 आहेत. निष्कर्ष क्रमांक 3 आणि 4 हे दुसऱ्या विधानाचे आहेत, सिंगल वाक्याचे आहेत, सिंगल वाक्याचे. आता आपल्याला समजून घ्यायचं का, आता आपल्याला समजून घ्यायचं निष्कर्ष क्रमांक 5 आणि 6 आपल्याला समजून घ्यायचा आहे. निष्कर्ष क्रमांक 5 आणि आपल्याला 6 समजून घ्यायचा आहे. निष्कर्ष क्रमांक 5 कसा निघतो बघा, सर्व गुलाब, सर्व या शब्दापासून तो चालू होतो, सर्व गुलाब आणि शेवटी काय, सुवासिक शब्द शेवटी आहे. सर्व गुलाब सुवासिक आहेत, सर्व गुलाब सुवासिक आहेत. आणि सुवासिक पासून चालू करायचं असेल तर काही सुवासिक गुलाब आहेत, काही सुवासिक गुलाब आहेत, अशा प्रकारे तो निष्कर्ष 6 नंबर निघेल. कंडिशन काय याच्यामध्ये, दोन्ही विधानाची सुरुवात ही सर्व या शब्दापासून व्हायला पाहिजे आणि फुले हा याच्यामध्ये मध्यम पद समान आहे बघा, मध्यम पद समान पाहिजे आणि दोन्ही विधान सुरुवात सर्वपासून व्हायला पाहिजे. अशा कंडिशन मध्ये
निष्कर्ष 5 आणि 6 अशा प्रकारे निघतात. सर्व गुलाब सुवासिक आहेत, काही सुवासिक गुलाब आहेत. अशा प्रकारे निष्कर्ष 5 आणि 6 निघतात. कारण आपल्याला या ठिकाणी निष्कर्ष 5 आणि 6 समजून घ्यायचे आहेत. पहिले 4 निष्कर्ष तुम्हाला समजलेले आहेत, त्यामुळे त्याकडे बघू नका. निष्कर्ष 5 आणि 6 तुम्हाला समजून घ्यायचे आहेत. निष्कर्ष 5वा कसा काढलाय आपण? सर्व गुलाब असं घेतलंय आणि सुवासिक आहेत घेतलंय, शेवटी घेतलंय. आणि शेवटून सुरुवातीला कसं केलंय आपण? काही सुवासिक गुलाब आहेत अशा प्रकारे घेतलेलं आहे. निष्कर्ष 5 आणि 6 तुम्हाला समजला असेल तर एकदम बेस्ट आहे. ज्यांना समजले त्यांनी थोडं लाईक करा. आपण असं लाईक करतो ना, अंगठ्यानं लाईक करतो ना, तशा प्रकारे करा, म्हणजे मला समजेल की नेमकं तुम्हाला काय होत आहे. निष्कर्ष 5 आणि 6 महत्वाचे आहेत. ज्यांना समजलंय त्यांनी लाईक करा, किंवा तुम्ही तुमचा असा अंगठा दाखवा, अंगठा समजला असेल तर मला एक अंदाज येईल. ज्यांना नाही समजलं त्यांनी देखील मला सांगा काय समजलं नाही. कारण इतकं जरी समजलं तुम्हाला तरी सेट परीक्षेत तुम्हाला 2 मार्क मिळतील. सेट परीक्षा यापुढे जात नाही. सेट परीक्षेची हायएस्ट लेवल ही इथपर्यंतच आहे. सेट परीक्षा यापुढे प्रश्न विचारत नाही. इतकं जर समजलं असेल, 27 डिसेंबरच्या परीक्षेत तुम्हाला 2 मार्क मिळाले मग समजा. 27 डिसेंबरच्या परीक्षेत 2 मार्क मिळाले, फिक्स 2 मार्क मिळतील. हे समजणं महत्वाचं. निष्कर्ष 5 आणि 6. येस, व्हेरी गुड. तर जास्तीत जास्त ऑडियन्सला हे समजलेलं आहे. रिप्लाय येत आहेत. काहीच समजलं समजा नाही, काहीच समजलं नाही तर देखील तुम्ही वाक्य कसे तयार होतात तितकं जरी समजून घेतलं तरी बेस्ट होईल. बघा की अशा प्रकारचे 2 वाक्यामध्ये अशा प्रकारे निष्कर्ष निघतो. सर्व गुलाब सुवासिक आहेत आणि काही सुवासिक गुलाब आहेत. दोन्ही मला आता काय करायचं आहे, सुरुवातीचं पद आणि शेवटचं पद याचं मला कॉम्बिनेशन करायचं आहे. ओके, फक्त आता मी शेवटी एकदा फक्त रिपीट करतोय आणि पुढे जाऊयात आपण. निष्कर्ष 5 आणि 6 रिपीट करतोय मी. निष्कर्ष 5 आणि 6. ज्या वेळेस दोन्ही विधान हे सर्व या शब्दापासून चालू होतात आणि मध्यम पद समान असतं, मध्यम पद मध्ये फुले आणि फुले समान असेल तर आपण निष्कर्ष कसा काढतो? आपण निष्कर्ष सुरुवात ही सर्वपासून चालू करतोय आणि निष्कर्ष सर्वपासून चालू करून शेवटच्या शब्दाकडे येतोय. सर्व गुलाब सुवासिक आहेत. सुवासिक ह्याच्यातला शेवटचा शब्द आहे त्याकडे आपण येतोय. गुलाब हा सुरुवातीचा शब्द आहे, पहिला शब्द गुलाब आहे, शेवट शब्द हा सुवासिक आहे. सर्व गुलाब सुवासिक आहेत. आणि दुसरा निष्कर्ष काय निघेल? आपल्याला आता सुवासिक पासून गुलाब पर्यंत जायचं आहे, तर आपण काही पासून चालू करूयात. काही सुवासिक गुलाब आहेत. तर अशा प्रकारे निष्कर्ष 5 आणि 6 या ठिकाणी येतील. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊयात. तुम्हाला बघा कंडिशन रिपीट करतोय मी. कंडिशन समजून घेणं महत्वाचं आहे. तुम्ही फार मोठा गोंधळ करताय. कंडिशन समजून घ्या. दोन्ही वाक्य सुरुवात सर्व शब्दापासून होते, ही कंडिशन याच्यात महत्वाची आहे. चला आता सेट परीक्षेसाठी आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे, तो आपण समजून घेऊयात. बघा सेट परीक्षेसाठी आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे, तो समजून आपण घेऊयात. या ठिकाणी बघा पहिलं विधान काय आहे? या ठिकाणी सर्व सफरचंद आंबे आहेत, हे पहिलं वाक्य. हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? युनिव्हर्सल पॉझिटिव्ह वाक्य आहे. युनिव्हर्सल पॉझिटिव्ह वाक्य. सर्व सफरचंद आंबे आहेत. दुसरं वाक्य काय बघा? दुसरं वाक्य आहे काही आंबे केळी आहेत. दुसरं वाक्य आहे काही आंबे केळी आहेत. हे दुसरं वाक्य आहे. आता या ठिकाणी दुसरं जे वाक्य आहे, दुसरं वाक्य हे पार्शियली पॉझिटिव्ह आहे. लक्षात ठेवा, दुसरं वाक्य हे पार्शियली पॉझिटिव्ह आहे. पहिलं वाक्य हे युनिव्हर्सल पॉझिटिव्ह आहे आणि दुसरं वाक्य हे पार्शियली पॉझिटिव्ह आहे. आता एक नियम तुम्हाला सांगतो मी, तो नियम तुम्ही लिहून घेऊ शकताय किंवा लक्षात ठेवू शकताय. जर दोन विधान दिले असतील, पहिलं वाक्य युनिव्हर्सल पॉझिटिव्ह असेल, पूर्णतः सकारात्मक असेल आणि दुसरं वाक्य समजा पार्शियली पॉझिटिव्ह असेल, तर या दोन्ही वाक्यावर आधारित कोणताही निष्कर्ष तयार होत नाही. नियम काय सांगतो बघा, रिपीट करतो मी. पहिलं वाक्य हे पूर्णतः सकारात्मक आणि दुसरं वाक्य हे अंशतः सकारात्मक वाक्य असेल, मध्यम पद समान असेल, तर दोन्ही वाक्यावर आधारित म्हणजे काय? सफरचंद आणि केळी याच्यातला पहिला ए सॉरी आपण सफरचंदला ए म्हणलं, आंबेला बी म्हणलं आणि केळीला सी म्हणलं, तर ए आणि सी वर निष्कर्ष निघणार नाही. म्हणजे सफरचंद आणि केळी
त्या ह्याच्यावर निष्कर्ष निघणार नाही. परंतु सिंगल वाक्य, एका वाक्याचे निष्कर्ष निघतील. परंतु सिंगल वाक्याचे निष्कर्ष निघतील. पहिलं सिंगल वाक्य काय? सर्व सफरचंद आंबे आहेत. या वाक्याचे 2 निष्कर्ष निघतात हे आपल्याला माहित आहे. निष्कर्ष 1, काही सफरचंद आंबे आहेत. निष्कर्ष 2, काही आंबे सफरचंद आहेत. हे निघतात. आता विधान 2 जे आहे, विधान 2 हे पार्शली पॉझिटिव्ह आहे. याचे देखील निष्कर्ष आपल्याला माहित आहेत कसं काढायचा. याचा एकच निष्कर्ष निघतो. काय विधान आहे? काही आंबे केळी आहेत. निष्कर्ष काय निघेल? काही केळी आंबे आहेत. अशा प्रकारे निष्कर्ष निघेल. म्हणजे हे तुमच्या स्क्रीनवर जे दिलेत, तुमच्या स्क्रीनवर जे दिसतात ते 1, 2, 3 निष्कर्ष हे सिंगल वाक्याचे आहेत, एकेका वाक्याचे आहेत. या ठिकाणी दोन्ही वाक्याला मिळून किंवा बोथ स्टेटमेंट्स टेकन टुगेदर, दोन्ही वाक्याला मिळून कोणताही निष्कर्ष तयार होत नाही. म्हणजे सफरचंद आणि केळी याचा निष्कर्ष तयार होणार नाही. सफरचंद आणि केळी याचा निष्कर्ष कोणताही तयार होणार नाही. कंडिशन काय याच्यामध्ये? पहिलं वाक्य ऑल किंवा सर्वच असेल आणि दुसरं वाक्य सम किंवा काहीनं चालू होत असेल. निष्कर्ष दोन्ही वाक्याला मिळून निघत नाहीत. सिंगल वाक्याचे निष्कर्ष निघतात. दोन्ही वाक्याला मिळून निष्कर्ष निघणार. दोन्ही वाक्याला मिळून म्हणजे सफरचंद केळी या शब्दाला मिळून निष्कर्ष निघणार नाही. परंतु पाठीमाग आपण पाहिलेलं आहे. पाठीमाग काय पाहिलेलं आहे बघा. पाठीमागचं मी घेतोय. पाठीमागचं बघा. या ठिकाणी कंडिशन काय? दोन्ही वाक्याची सुरुवात सर्व शब्दापासून होते म्हणून निष्कर्ष 5 आणि 6 निघतात. आणि या ठिकाणी पहिल्या वाक्य सुरुवात सर्वपासून होते आणि दुसऱ्या वाक्य सुरुवात काहीपासून होते म्हणून निष्कर्ष 5 आणि 6 निघणार नाहीत. दुसऱ्या वाक्य सुरुवात काही या शब्दापासून झाल्यामुळे निष्कर्ष 5 आणि 6 निघणार नाहीत. कंडिशन समजून घ्या. तर अशा कंडिशनवर सेट परीक्षेमध्ये जून 19ला आणि त्या आधीच्या परीक्षेमध्ये जानेवारी 18च्या परीक्षेत प्रश्न आलेले आहेत. जून 19 आणि जानेवारी 18च्या परीक्षेत प्रश्न आलेले आहेत. आणि या दोन्ही प्रश्नपत्रिकेमध्ये सेट परीक्षेमध्ये चुकीच्या उत्तराला करेक्ट केलेलं आहे. म्हणजे चुकीच्या उत्तराला सेट परीक्षेत आन्सर की मध्ये उत्तर आलेलं आहे. म्हणजे सेट परीक्षेतील आन्सर की जर आपण बघितली तर त्या ठिकाणी त्यांनी चुकीचं उत्तर दिलेलं आहे सेट परीक्षेच्या आन्सर की मध्ये. तर मुलांनी चॅलेंज न केल्यामुळे ते काही बदल झाला नाही. पण जून 19च्या परीक्षेला तुम्ही प्रश्न पाहिलात तर हा प्रश्न अशा प्रकारचा आहे. म्हणजे तुमच्या स्क्रीनवर दिसतो अशा प्रकारचा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर सेट परीक्षेने चुकीच दिलेलं आहे. तर मुलांनी त्याला चॅलेंज करायला पाहिजे होतं. तर मुलांनी चॅलेंज केलं नसेल म्हणून. तर तुम्ही काढून बघा. तर काय समजलं आपल्याला ह्याच्यामध्ये? पहिलं वाक्य सर्व या शब्दाचं असेल, दुसरं वाक्य काही शब्दाचं असेल तर दोन्ही वाक्याला मिळून निष्कर्ष निघणार नाही. म्हणजे सफरचंद आणि केळी हे जे शब्द आहेत या शब्दाला मिळून निष्कर्ष निघणार नाही. किंवा आपण जे म्हणतो निष्कर्ष 5 आणि 6 जे आपण काढला होता ते निष्कर्ष निघणार नाही. हे अतिशय महत्वाचं या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. हे तुम्ही कसं करा माहिती आहे का? गणितासारखं समजून घ्या. अशा प्रकारचे 2 वाक्य असेल निष्कर्ष निघणार नाही. गणितासारखं समजून घ्या. तुम्ही तर्क लावायला जाऊ नका या ठिकाणी. तर्क लावाल तर तुम्ही फार जमलिंग तुम्हाला होईल. तर्क न लावता फक्त सोपं लक्षात ठेवा. पहिलं वाक्य जर ऑल ए आर बी असेल, दुसरं वाक्य सम बी आर सी असं असेल तर दोन्हीला मिळून ए आणि सी चा निष्कर्ष निघणार नाही. अशा प्रकारे लक्षात ठेवा. हे सेम वाक्य आहे. निष्कर्ष निघणार नाही 5 आणि 6. चला आता आपण काय पाहणार आहोत? नो कन्क्लुजन चार्ट. नो कन्क्लुजन चार्ट इथं देखील सेम रिपीट होतं बघा. सेम रिपीट होतं. हे तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकताय. आता हे सेम रिपीट होईल. सेम रिपीट जे तुम्हाला आतापर्यंत मी गेल्या 5 मिनिटापासून समजावून सांगतोय की तुम्हाला इथं लगेच 1 मिनिटात कळेल बघा. अशा प्रकारे 2 निष्कर्ष असेल बघा. अशा प्रकारे 2 विधानं असतील. अशा प्रकारे 2 विधानं असतील तर कन्क्लुजन निघणार नाही. परंतु कोणता कन्क्लुजन निघणार नाही? ए आणि सी मध्ये कन्क्लुजन निघणार नाही. हे लिहून ठेवा. नो कन्क्लुजन. पण कशात नो कन्क्लुजन? नो कन्क्लुजन ऑफ ए अँड सी असं आपल्याला म्हणता येईल. या ठिकाणी बघा नो कन्क्लुजन ऑफ ए अँड सी असं आपल्याला म्हणता येईल. मी इथे एडिट करतो लगेच.
ओके, आपण आता शेवटी येतोय. नो कन्क्लुजन ऑफ ए अँड सी. स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकताय. जर अशा प्रकारचे विधान असेल, पहिला विधान बघा काय, सर्व ए हे बी आहेत, काही बी हे सी आहेत. जर असं असेल तर ए आणि सी चं कन्क्लुजन निघणार नाही. परंतु सिंगल वाक्याचे, एका वाक्याचे निष्कर्ष निघतील. रिपीट करतोय मी, एका वाक्याचे निष्कर्ष निघतात, सिंगल वाक्याचे निष्कर्ष निघतात, पण ए आणि सी या दोन्हीला मिळून निष्कर्ष निघणार नाही. दुसरे विधान काय बघा, दुसरे विधान आहे सर्व ए हे बी आहेत, काही बी हे सी नाहीत. अशा या दोन विधानामध्ये ए आणि सी चा निष्कर्ष निघणार नाही. पुढे, काही ए हे बी आहेत, काही बी हे सी आहेत. या ठिकाणी सुद्धा ए आणि सी चा निष्कर्ष निघणार नाही, परंतु सिंगल वाक्याचे निष्कर्ष निघतील. सिंगल वाक्याचा निष्कर्ष येईल, दोन्ही वाक्याला मिळून ए आणि सी चा निष्कर्ष निघणार नाही. हे तुम्ही आहे तसं लक्षात ठेवायचं आहे, याला काय लॉजिक लावू नका. अशा प्रकारे कंडिशन असेल, निष्कर्ष निघणार नाही, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणखीन आपण पुढे जातोय आता. आणखीन आता पुढचं घेतलं मी चार्ट, पुढचं पेज आहे हे. काही ए हे बी आहेत, दुसरं विधान काय, काही बी हे सी नाहीत. असं जर असेल तरी देखील ए आणि सी मध्ये निष्कर्ष निघणार नाही. या ठिकाणी देखील निष्कर्ष निघणार नाही. पहा, आपण या ठिकाणी एडिट करतो मी. चला, हे दोन पेज स्क्रीनशॉट जरी करून ठेवले, नो कन्क्लुजन चार्ट, नो कन्क्लुजन ऑफ ए अँड सी, तरी देखील तुम्हाला हे बेस्ट राहील. सेट परीक्षेमध्ये खूप वेळा हा जो नो कन्क्लुजन आहे, या नो कन्क्लुजनचा ट्रॅप केला जातो. ट्रॅप म्हणजे तुम्हाला जम्बलिंग होण्यासाठी हा ट्रॅप असतो. आणि या ट्रॅपमध्ये जे काही पहिले दोन विधान आहेत बघा, पहिले दोन विधान, त्या प्रकारचा ट्रॅप असतो. बाकी इतकं काही सेट परीक्षा डिफिकल्ट जात नाही. तर अशा प्रकारे आपण सिलॉजिझम मध्ये सिंगल वाक्य, एका वाक्याचे निष्कर्ष कसे काढायचे, असे 4 वाक्य बघितले, 4 प्रकारचे वाक्य बघितले. त्यानंतर 2 वाक्य समजा असेल तर 2 वाक्याचे मिळून निष्कर्ष कसे काढायचे हे आपण पाहिलं. आणि शेवटी आपण काय पाहिलं की नो कन्क्लुजन ऑफ ए अँड सी, पहिला पद आणि शेवटचं पद याच्यात कन्क्लुजन कुठे कुठे निघणार नाही हे आपण पाहिलं. इतकं जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्हाला उद्याच्या 27 डिसेंबरच्या सेट परीक्षेमध्ये 2 मार्क हमखास मिळणार. आणखीन एक रिपीट करतो, तुम्ही आता हे जे थेअरी समजून घेतलात, या थेअरीच्या बेसवर आता सेट परीक्षेचे प्रश्न सोडवायला जाल तर सेट परीक्षेमध्ये जून 19 आणि जानेवारी 18 या दोन्ही प्रश्नपत्रिकेमध्ये सेटमध्ये चुकीचं उत्तर दिलेलं आहे. आन्सर कीमध्ये चुकीचं उत्तर दिलेलं आहे. तर विथ प्रूफ दे मी प्रूव्ह करू शकतो, माझ्याकडे पुरावा देखील आहे, वेन डायग्राम काढून देखील मी ते प्रूव्ह करू शकतो. सेट परीक्षेमध्ये चुकीचं उत्तर दिलेलं आहे, त्या ठिकाणी तुम्ही लॉजिक लावू नका. तर त्या आधीच्या प्रश्नामध्ये तुम्ही हे सर्व लॉजिक लावू शकताय. त्या आधीच्या प्रश्नपत्रिका म्हणजे एप्रिल 17 ते आधी सर्व सेट परीक्षा किंवा नेटच्या परीक्षेत देखील लॉजिक लावू शकताय. तर सेटवाल्यांनी काय चूक केली आहे ते आपल्याला बघायचं असेल तर आपण एका मिनिटात बघूयात सेटमध्ये काय चूक केलेली आहे आणि आपण आपलं लेक्चर थांबूयात. तर मी तुम्हाला सर्वांना दाखवतो सेट परीक्षेत काय चुकलेलं आहे. ओके, तुम्हाला स्क्रीन दिसत असेल बघा. यातील पहिलं विधान आहे बघा, यातील पहिलं वाक्य आहे ऑल डॉंकीज आर हार्ड वर्किंग, सर्व गाढव कष्टाळू आहेत. तर हे पहिलं वाक्य कशा प्रकारचं आहे, तर हे पहिलं वाक्य आहे युनिव्हर्सल पॉझिटिव्ह.
पहिलं वाक्य कसं आहे, युनिव्हर्सल पॉझिटिव्ह वाक्य आहे. ओके, क्लिअर नाही असं म्हणतात. हा, आता बघा, आता बघा, दिसतंय का? ओके, तर या युनिव्हर्सल पॉझिटिव्ह वाक्याचे दोन निष्कर्ष निघतात हे आपल्याला माहित आहे. दुसरं वाक्य काय, काही कष्टाळू प्राणी मानव आहेत. तर या वाक्याचा देखील एक निष्कर्ष निघतो हे आपल्याला माहित आहे. पण या ठिकाणी बघा, पहिलं विधान सर्व या शब्दापासून चालू होतो, दुसरे विधान काही शब्दापासून चालू होतं, आणि कष्टाळू जे आहे, कष्टाळू हे मध्यम पद आहे. कष्टाळू हे मध्यम पद आहे. आपला जो नो कन्क्लुजन चार्ट आहे, या नो कन्क्लुजन चार्ट नुसार या दोन्ही वाक्याला मिळून ए आणि सी, ए कोण आहे याच्यामध्ये, ए याच्यामध्ये डॉंकी आहे, आणि सी काय, सी या ठिकाणी मानव आहे, ॲनिमल्स आहे. मराठीमध्ये ए याच्यातलं काय, गाढव, आणि सी काय, मानव. ए आणि सी चं रिलेशन होणार नाही, म्हणजे गाढव आणि मानव याचं रिलेशन होणार नाही, कारण हे नो कन्क्लुजन मध्ये येतं. नो कन्क्लुजन, पहिलं वाक्य ऑलचं, सर्वच असेल, दुसरं वाक्य समचं असेल, मध्यम पद समान असेल, तर नो कन्क्लुजन, दोन्ही मिळून नो कन्क्लुजन. या ठिकाणी बघा काय केलंय, या ठिकाणी काय केलंय बघा, निष्कर्ष एक काढलाय. काय निष्कर्ष एक आहे, काही गाढव कष्टाळू आहेत. निष्कर्ष एक काय, काही गाढव कष्टाळू आहेत. तर हा जो विधान पहिला आहे, विधान पहिला काय, सर्व गाढव कष्टाळू आहेत, या विधानाचा हा निष्कर्ष होतो, कारण आपल्याला माहित आहे, या विधानाचाही निष्कर्ष आपल्याला माहित आहे. सर्व या शब्दाच्या ठिकाणी आपल्याला काही लिहायचं आहे, आणि काही गाढव कष्टाळू आहेत हे वाक्य करेक्ट आहे. सोपं आहे. युनिव्हर्सल पॉझिटिव्हचे दोन निष्कर्ष आपल्याला काढता येतात. सर्वच्या ठिकाणी काही शब्द लिहिला आणि वाक्य आहे तसं लिहिलं, काही गाढव कष्टाळू आहेत, तर हे पहिलं निष्कर्ष करेक्ट आहे. आता दुसरं निष्कर्ष बघा, यांनी काय दिलंय, दुसरं निष्कर्ष बघा यांनी काय केलंय. दुसऱ्या निष्कर्षामध्ये यांनी काय केलंय बघा, दुसरा निष्कर्ष, सॉरी झूम फार मोठा होतोय. ओके, दुसरा निष्कर्ष बघा काय केलंय. आपले नियम काय सांगतो, पहिलं वाक्य सर्व आणि दुसरं वाक्य काही असेल तर ए आणि सी मध्ये रिलेशन होणार नाही, म्हणजे गाढव आणि मानवचं रिलेशन आपल्याला सांगता येणार नाही. पण याने रिलेशन काय सांगितलं बघा, काही गाढव मानव आहेत, असं निष्कर्ष दोन दिलेला आहे याने. तर हे चुकीचं आहे, निष्कर्ष दोन हा चुकीचा आहे. आणि निष्कर्ष दोन चुकीचा असून देखील सेट परीक्षेमध्ये या आन्सर की मध्ये दोन्ही निष्कर्ष बरोबर आहेत असं उत्तर देण्यात आलेलं आहे. सेट परीक्षेमध्ये दोन्ही निष्कर्ष बरोबर असं उत्तर देण्यात आलेलं आहे. जर उद्याच्या 27 डिसेंबर परीक्षेमध्ये जर असा काही प्रश्न आला आणि आन्सर की मध्ये समजा अशा प्रकारचं उत्तर दिलं असेल, तर तुम्ही मला सांगा, आपण त्याविरुद्ध कंप्लेंट करूयात. कंप्लेंट म्हणजे आन्सर कीला आपण फीडबॅक देतो, तर आन्सर कीला आपण फीडबॅक देऊयात, आणि त्यानुसार त्याचा आन्सर की मध्ये चेंज होईल. ठीक आहे. आपला नियम जरी लक्षात राहिला तुम्हाला, नो कन्क्लुजन चार्टचा नियम लक्षात राहिला, तर तुम्हाला हे करेक्ट वेने सांगता येईल. नो कन्क्लुजन चार्ट काय सांगतोय, पहिलं वाक्य ऑल ए आर बी असेल, दुसरं वाक्य सम बी आर सी असेल, तर ए आणि सी मध्ये रिलेशन होत नाही. आता ह्याने काय केलंय, मग रिलेशन दाखवलेलं आहे आणि सेट परीक्षेचं हे आन्सर करेक्ट केलेलं आहे. यापुढे जर असा प्रश्न आला तर आपण ते आन्सर की चॅलेंज करूयात, आणि आन्सर की चॅलेंज करून तुमच्या सर्वांचे मार्क आपण मिळवूयात. ठीक आहे. तर तुम्हाला हे समजलं असेल अशी खात्री बाळगतो. आणि आता काही प्रश्न असेल तर मला विचारा. वेबएक्सवर काही मुलं आहेत, प्रश्न असेल तर विचारा. येस, तुमचे प्रश्न तुम्ही युट्यूबच्या कॉमेंट मध्ये लिहू शकताय. सर, आपण ज्या प्रकारे विद्यार्थ्यांना शिकवलं, मला वाटत नाही की कुठला डाऊट विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असेल. या सर्व मुलांना 2 मार्क मिळाले जातात सेट परीक्षेचे, 2 मार्क हमखास.
आणि विद्यार्थी मित्रांना मला सांगायचं की 2 मार्क हे अतिशय महत्वाचेच सेट Yes. परीक्षेमध्ये. Yes. कारण मागील 20 वर्षांमध्ये मी अशा अनेक विद्यार्थी बघितले की जे 1 मार्काने 2-2, 3-3 वर्ष नापास होत होते. तर मला डेफिनेटली गॅरंटी आहे की सर आज आपण जे मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना 2 मार्क डेफिनेटली पडतील. आणि एक असा पॉइंट आहे की जो शक्यतो अनेक लोकांना माहीत नसतो आणि याच्यामध्ये चुकण्याची शक्यता असते. आम्ही नेहमी म्हणतो की मार्क्स कुठे स्कोर करायचे, जिथे कोण करत नाही तिथे स्कोर करायचे असे. येस. तर सर आपण अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि मला वाटतं की ज्या प्रकारे रिस्पॉन्स आपण बघितला चॅट सेक्शनमध्ये, ज्या प्रकारे मुलं उत्तरं देत होती, डेफिनेटली दॅट इज अ फीडबॅक ऑफ युअर लेक्चर सर. शशिकांत शिंदे सर, आपल्याला विनंती की आपलं पुस्तक आपण जरा लवकरात लवकर मार्केटमध्ये आणावं सर, कारण विद्यार्थी सातत्याने तुम्हालाही त्रास देत आहेत, आम्हालाही सारखं विचारतायत. तर मला वाटतं की डेफिनेटली आपण थोडासा वेळ काढून त्या अनुषंगाने पुस्तकाकडे देखील आपल्याला लक्ष देताल, कारण आपलं पुस्तक हे विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करेल. सर आपण फार कमी वेळामध्ये इथे आला, म्हणजे मी जस्ट तुम्हाला काल सांगितलं आज आपण कार्यशाळा घेतोय आणि तातडीने आपण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार केलं. आणि आपण ज्या भागात आहेत, ग्रामीण भागात आहे, ते इंटरनेट कनेक्टिव्हिटीमध्ये फार मोठा प्रॉब्लेम आहे. आपण ऑलरेडी जॉबला आहात, तिथून वेळ काढून इथे येणं आणि आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं. तर सर मी आपला आज जे आम्हाला मार्गदर्शन केलं, कारण परीक्षा रविवारी आहे आणि हे 2 मार्क हे डेफिनेटली विद्यार्थ्याला मिळतील. आपण आज या ठिकाणी आला तर मी त्याबद्दल आपले आभार मानतो आणि मी आयुष्यभर आपला ऋणी राहील, कारण सर हे अतिशय महत्त्वाचं विद्यार्थ्यांसाठी होतं. आणि विद्यार्थी मित्रांना मला विनंती करायची की विद्यार्थी मित्र, पुढचे 2-3 दिवस आपण अशाच प्रकारचे लेक्चर्स घेणार आहोत. काही ठिकाणी 2 मार्क, काही ठिकाणी 4 मार्क, अशा प्रकारे जरी आपल्याला एक 10 ते 15 मार्काचा जरी डिफरन्स पडला 2-3 दिवसामध्ये, तर डेफिनेटली आपल्याला चांगल्या प्रकारचं यश मिळेल. मग शशिकांत शिंदे सर, मला ही देखील विनंती करायची की आपण बघताय की सर आपण ऑक्टोबरमध्ये देखील अशी कार्यशाळा घेतली होती, आत्ता आपण परत ती कार्यशाळा घेतोय. सन्माननीय कुलगुरू सर प्राध्यापक डी टी शिर्के सरांचं असं म्हणणं आहे की जेवढं तुम्हाला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना देता येईल तेवढं द्या विद्यार्थ्यांना. तर माझी तुम्हाला आणखी विनंती राहील की सर जर विद्यार्थ्यांना वेळ असेल आणि तुम्हाला वेळ असेल, आणखी एखादं लेक्चर आपण जर विद्यार्थ्यांना घेऊ शकलो तर मला सर गॅरंटी आहे की अनेक विद्यार्थी डेफिनेटली ह्या सेट परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतील. तर मी तुम्हाला विनंती करेल सर, पुढच्या 2-3 दिवसामध्ये एखादा तास परत आणखी एखादा महत्त्वाचा पॉईंट आपण जर घेऊन आला, कारण ज्या प्रकारे आपण शिकवत होता मला वाटत नाही की आता याची काही रिव्हिजन करण्याची गरज आहे. डायरेक्टली परीक्षेमध्ये जरी आपण जाऊन ह्या प्रश्नांची उत्तर लिहिले तर डेफिनेटली आपल्याला मार्क्स पडतील. तर मी विनंती करेल की परत एखादा तास आमच्यासाठी सर आपण काढावा. आणि विद्यार्थी मित्रांना मला सांगायचं की रोज आपण संध्याकाळी 4 वाजता आपण लेक्चर्स ऑर्गनाईज केलेले आहेत. उद्या अन्नदाते सर आहेत. परवा दिवशी अतिशय महत्वाचं जी किरण, हे नाव एमपीसीच्या क्षेत्रामध्ये फार मोठं नाव आहे आणि ते आपल्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारचं मॅथमॅटिकल रिझनिंगचं लेक्चर घेऊन आलेले येणार आहेत आपल्यासमोर. तर विद्यार्थी मित्र, आपल्या सर्वांनी आपण ह्या लेक्चर्सला यावं. युट्यूबवरून आपण लाईव्ह करतोय आणि काही जणांना आपण वेबएक्सची देखील लिंक देतोय. आपण सगळ्यांनी ह्या कार्यशाळेचा फायदा घ्या. ही कार्यशाळेला अजिबात फी नाहीये आणि तुमच्या काही अडचणी असतील, इव्हन परीक्षेनंतर देखील तुमच्या काही अडचणी असतील, तर सेंट्रल प्लेसमेंट सेल हे तुम्हाला कायमस्वरूपी सपोर्ट करेल त्या अनुषंगानं मार्गदर्शन करण्यासाठी. तर शशिकांत शिंदे सर, मी परत एकदा विद्यापीठाच्या वतीनं आपले आभार मानतो. आणि सर्व विद्यार्थी मित्र, आपण सर्वजण एवढ्या ऍक्टिव्हली पार्टिसिपेट झाला त्याबद्दल मी आपले देखील आभार मानतो. आणि शिंदे सर, आपल्या परवानगीनं ही कार्यशाळा आजच्या दिवसाची मी इथेच संपली असं जाहीर करतो. येस, थँक्यू. थँक्यू ऑल ऑफ यू.